गर्भसंस्कार काय? गर्भसंस्कार काय याच्यापूर्वी आपल्याला हे विचार करावा लागेल की विवाह काय. पती आणि पत्नीला आव्हान करायचं श्रेष्ठ आत्मांना की तुम्ही आमच्या गर्भात या. माझी आई शाळेत शिक्षिका होती, पण मी प्रचंड दंगेखोर होतो. प्रचंड आईच्या हातचा मार खाल्लाय मी. आणि सुबोधजी तर थोडे रेबेल कॅरेक्टर म्हणजे आहे. आणि माझं लग्न ठरलं होतं. लग्न ठरलेलं असताना मी नोकरी सोडून घरी आलो होतो आणि कुठे आईने आदळआपट केली नाही. हे पण एक गर्भसंस्कारातलंच आहे का? शास्त्रामध्ये कधी वाचणं आलं नाही, पण असं तू म्हणते तर आता परत मला. एका बाईनी म्हटलं की सर, 3ऱ्या महिन्यात जेव्हा मी होती गर्भिणी तेव्हा मी आणि माझे पती तर ते घोड्यावर पुढे होते आणि मी मागचे घोड्यावर बसले. आता मी कुठे बघायसाठी त्यांनी असं वळून बघितलं आणि ही फेल इन टू द ट्रेंच. सबको रोशन कुछ ऐसा चमकेगा तू. नमस्कार. तुम्ही जर का सध्या गर्भवती असाल किंवा गर्भावस्थेत असाल तर आजचं हे सेशन तुमच्यासाठी खूप जास्ती महत्त्वाचं आहे आणि उपयोगी पण ठरणार आहे. कसं आहे ना, आजकालच्या धावपळीच्या काळात आपल्या जगण्याला फारच वेग आलाय नाही का? विशेषतः शहरी भागातील जीवन तर आणखी धकाधकीचं झालंय. अशा वेळेस आपल्या आयुष्यात येणारा विशेषतः स्त्रियांसाठी आणखी महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा काळ म्हणजे गर्भावस्था. गर्भावस्थेत स्वतःला आनंदी आणि आरोग्यदायी कसं ठेवायचं, गर्भधारणा आणखी सोपी कशी करायची, पण त्याचबरोबर प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं गर्भसंस्कार हे शास्त्र नेमकं काय आहे आणि त्याद्वारे आपल्या बाळाला सुदृढ, बुद्धिमान आणि सुसंस्कारी कसं घडवायचं ह्याची देखील महत्त्वपूर्ण माहिती मिळणार. आपल्या सुदैवाने असे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत जोडले गेले. IIT सारख्या भारतातील सर्वात कठीण परीक्षेमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 5 वेळा झोन टॉपर आणि 2 वेळा ऑल इंडिया टॉपर देण्याचा अनोखा विक्रम करून आणि त्यानंतर देखील आपल्या प्राचीन भारतीय गर्भसंस्काराकडे पाहण्याचा एक शास्त्रीय दृष्टिकोन तयार करून कृष्णा कमिंग गर्भसंस्कार ॲपची निर्मिती ज्यांनी केली. एवढंच नाही तर त्यांच्या या कार्यासाठी त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि अनेक मंत्र्यांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. असे प्रोफेसर विपिन जोशी सर. सर, आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या अभिनयाने मराठी नाटक, सिरियल आणि सिनेमाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक अभ्यासू, विचारवंत आणि प्रतिभाशाली कलाकार म्हणजे श्री सुबोध भावे सर. सर, तुमचं पण अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही वेळोवेळी सगळ्या प्रेक्षकांना मस्त एंटरटेन केलं आहे. तुमच्या आतापर्यंत भरपूर फिल्म झाल्या आहेत, सिरियल झाल्या आहेत, वेब सिरीज आल्या आहेत, नाटकं आली आहेत आणि तुमच्या उत्तम अभिनयाची प्रचिती आम्हाला सगळ्यांनाच येत असते. पण आपली आजची ही मुलाखत जरा वेगळी नाही का? म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, ती सगळ्यात आनंददायी आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात. जेव्हा तुम्हाला कळलं की मंजिरीताई प्रेग्नंट आहेत, म्हणजे त्यांना गर्भधारणा झाली आहे, त्यावेळेस तुमची एक्झॅक्टली रिॲक्शन काय होती आणि तो 9 महिन्यांचा प्रवास कसा होता? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसं प्रत्येक कॅरेक्टरमध्ये शिरता तसे तुम्ही जेव्हा वडिलांच्या कॅरेक्टरमध्ये गेलात किंवा जायची वेळ होती तेव्हा तुमच्या मनात नक्की काय चाललं होतं? अरे बापरे, खूपच एक्साइटमेंट. मला असं वाटतं की मूल जन्माला येणं ही कुठल्याही घरामध्ये उत्सव साजरी करण्यासारखीच गोष्ट असते. जसं आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. तर आपल्या घरात एखाद्या मुलाचा जन्म होणं, मुलाचं म्हणजे मुलगा मुलगी काही असेल, पण एका अपत्याचा जन्म होणं ही त्या सगळ्या कुटुंबियांसाठी, किंबहुना मला असं वाटतं ते घर ज्या भागात आहे त्या सोसायटीसाठी सुद्धा सगळ्यांसाठीच ती उत्सवाची गोष्ट असते. आणि मग तो महिना कुठलाही असू देत, पण मूल जन्माला येतं तेव्हा ते प्रचंड आनंदाचा शिडकावा करत येतं. मग ती मुलगी असेल, मुलगा असेल. आणि ती अवस्था आमच्याही घरी होती, कारण आमच्या पुढच्या पिढीतलं कोणीतरी जन्माला येणार होतं. त्यामुळे त्याचं नाव काय असेल, त्याचं मुलगी असेल तर काय नाव असेल, मुलगा असेल तर काय नाव असेल, याच्यावरती खूप डिस्कशन, खूप चर्चा. आणि मला आणि मंजिरीला दोघांनी कृष्ण खूप आवडतो. ओके. त्यामुळे आम्ही कृष्णाशी संबंधित काहीतरी नाव डिसाईड करून ठेवलं होतं की हे नाव असेल मुलीचं आणि हे नाव असेल मुलाचं. आणि मंजिरीला जिथे ॲडमिट केलं ज्या मॅटर्निटी होममध्ये, तर ते मुंबईतलं पार्ल्यातलं होतं. आणि त्याचं आमच्या पूर्ण कुटुंबाशी कनेक्शन असं आहे की माझ्या आजीचं माहेर हे त्या हॉस्पिटलच्या शेजारचं, बागुल तिचं माहेरचं आडनाव. त्यामुळे माझ्या आजीचा जन्म पण त्याच हॉस्पिटलमधला, माझ्या वडिलांचा जन्मसुद्धा त्याच हॉस्पिटलमधला आणि माझ्या मुलाचा जन्मसुद्धा त्याच हॉस्पिटलमधला. त्यामुळे
त्या हॉस्पिटलची पण एक परंपरा आहे. त्यामुळे आत्ता जे ते हॉस्पिटल चालवतात त्यांच्या आजीने माझ्या आजीचं बाळणपण केलं होतं, त्यांच्या मुलीने माझ्या वडिलांचं केलं होतं आणि आता त्यांच्या सुनेनी माझं मंजिरीचं बाळणपण केलं. त्याच्यामुळे ती पण एक हॉस्पिटलची परंपरा आहे. तर ज्या हॉस्पिटलमध्ये माझ्या वडिलांचा जन्म झाला त्याच हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलांचा जन्म झाला. तर ती एक सुखावणारी गोष्ट होती आणि पूर्ण त्या प्रवासात मंजिरीमध्ये बदलत गेलेली तिची रूपं, त्या बाळाचं वाढणारं पोटातलं स्वरूप आणि मग आपण सोनोग्राफीला आपण जेव्हा जातो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला डॉक्टर ते दाखवतात चित्र, ते हळूहळू एक एक अवयव त्या बाळाचे तयार होत असतात. मग आपल्याला हृदयाचे ठोके त्याचे ऐकू येतात आणि मला असं वाटतं की तो पहिला त्याचा ठोका आपण ऐकतो तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो, की वाट बघायला लावणारा क्षण असतो. जसं चित्रपटाचं असतं की पूर्ण झालं तर माहिती आहे आता तो रिलीज कधी होणार आहे याची उत्सुकता जशी आपल्याला असते, तसंच बाळाचा पहिला ठोका ऐकल्यानंतर आता तो रिलीज कधी होणार, म्हणजे त्याचा जन्म कधी होणार ती एक उत्सुकता असते. आणि ते कसं असेल, कोणासारखं दिसत असेल याची एक चर्चा चालू असते. आता आपल्याकडे आपण गर्भलिंग परीक्षा करणं आपल्याकडे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे आपण हा विचार करत नाही की ती मुलगी आहे का मुलगा आहे. आपण हीच प्रार्थना करतो की जे काही अपत्य जन्माला येईल ते सुदृढ असावं, निरोगी असावं. आणि तसा जन्म झाला. आणि पहिल्यांदा मी तर त्या रूममध्ये होतो जेव्हा पहिल्यांदा मी त्याला असं डॉक्टरांनी हातात घेतलेलं बघितलं आणि मला आणि मंजिरीला खूप मनापासून वाटत होतं की आम्हाला मुलगी व्हावी. आणि जेव्हा डॉक्टर म्हटले की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही वडील झालात, तुम्ही आई झालात, तुम्हाला मुलगा झाला, तर आधी असं वाटलं की आई बापरे काहीतरी चुकलं का, म्हणजे मुलीच्या ऐवजी मुलगा झाला. आम्ही इतकं मुलगी होणार आहे गृहीत धरून चाललो होतो. आणि पहिल्यांदा एक मिनटं डायजेस्ट करायला लागलं की अरे मुलगी नाही मुलगा झाला. पण अर्थात ते आपलंच मूल असतं त्याच्यामुळे त्याचा आनंद होतो. आणि त्याचं नाव कान्हा आम्ही ठरवलंच होतं आधीपासून की कृष्णाशी संबंधित नाव. फक्त मुलीचं नाव आम्ही कृष्णा ठरवलं होतं जे आम्हाला देता नाही आलं. पण दोन्ही मुलांच्या वेळेस तोच अनुभव, तीच एक्साइटमेंट, तीच उत्सुकता. आणि मग सगळ्या नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे फोन, हॉस्पिटलमध्ये येऊन त्याचा चेहरा बघणं, त्याला आशीर्वाद देणं. कान्हा आणि मल्हारच्या नशिबाने माझे आजोबा तेव्हा होते, त्यामुळे त्यांना स्वतःच्या पणजोबांना बघता आलं, पणजोबांना आपल्या पणतूंना म्हणजे नातवाच्याही मुलांना बघता आलं. तर असं म्हणतात. आणि माझ्या आईची आई पण तेव्हा होती, त्यामुळे पणजोबा पण होते आणि पणजी पण होती. सो या दोन्ही खूप अशा भाग्याच्या गोष्टी आहेत की आपल्या पणजोबांना आणि आपल्या पणजीला बघता येणं, ज्या कान्हा आणि मल्हारच्या आयुष्यात आल्या. आणि मूल जन्माला येण्यासारखी आनंदाची गोष्ट नाही दुसरी. तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा आम्हाला इमॅजिन होत होतं सगळं. पण खरंच अमेझिंग. आणि कान्हा आणि मल्हार दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. विपिनजी, मी नुकतंच तुमच्याबद्दल थोडं वाचत होते आणि तेव्हा मला असं कळलं की तुमचा अभ्यास विज्ञानामध्ये खूप आहे. म्हणजे तुम्ही प्रचंड अभ्यास केला आहे त्याबद्दल आणि तुम्ही मुलांना शिकवलं पण आहे. तुमच्या शिकवलेल्या मुलांनी IITमधून 5 वेळा झोन टॉप केला आहे आणि ऑल इंडियामधून पण 2 वेळा टॉप केला आहे. आणि दस्तूर खुद्द इस्रोमधल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सन्मानितसुद्धा केलं आहे. पण मग मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की एवढं सगळं असताना, सुरळीत चालू असताना, विज्ञानामध्ये तुमची एवढी प्रगती झालेली असताना तुम्ही अचानक निर्णय घेतला की तुम्हाला क्षेत्र बदलायचं आहे आणि तुम्ही गर्भसंस्कार या विषयाकडे वळलात. तर मग हे कसं झालं? काय टर्निंग पॉईंट होता? धन्यवाद सगळ्यात पहिले हा मंच मला द्यायला. आणि दुसरी गोष्ट, मी क्षेत्र बदलला नाही आहे सध्याही. आत्ताही मी मुलांना शिकवतो. आत्ताही दिवसरात्र ते उपक्रमही चालू आहे शिक्षणाचं. कारण की ते एक जन्माशी काही एक शिक्षक पण जन्मालाच येतो, जसं अभिनेते जन्माला येतात तसं मला वाटतं एक गोष्टींदा. दुसरी गोष्ट की मला असं वाटतं की जेव्हा आपण कार्याला निवडतो तर आपल्याला पैसे मिळू शकतं, कीर्ती मिळू शकते. पण जेव्हा कार्य स्वतः आपल्याला निवडायला लागतो तेव्हा आपल्याला समाधान मिळतं. तर बरेच वर्ष झाले होते मी IITच्या शिक्षणाला होतोच. म्हणजे 8 शहरांमध्ये भारताचे माझा उपक्रम होता आणि 1 लाखशी जास्त मुलांना मी शिक्षित केलं. बरेच नॅशनल रेकॉर्ड पण IITमध्ये बनवले आणि सगळं झालं. पण एक दिवशी जेव्हा माझी पत्नी प्रेग्नेंट होती
म्हणजे झाली. आता मी पहिली एक गोष्ट सांगून देतो तुला की सुबोधजी पुणेकरी आहे आणि मी इंदूरकर आहेत. तर त्यांची मराठी पुढे माझी मराठी समोर माझी मराठी तर अशी असणार, तर श्रीखंडाच्या पुढे ताक बसवलोय कोणाला. तर होऊ शकतं की मी जंप थोडं हिंदीमध्ये करून गेलो किंवा काही शब्द चुकीचे झाले तर मला तू क्षमा कर. सुबोधजी तर काय माहिती मागून मला बसवूनच राहिले असेल की हे कोणती मराठी आहे. सर पण आम्हाला ह्याची खात्री आहे की तुमचं ज्ञान तुमच्या भाषेपेक्षा खूप मोठं आहे आणि अगाध आहे. त्यामुळे तर हे सगळं चाललं होतं माझं. मग मी गुरुकुलमची स्थापनाही केली. 17 एकरमध्ये पसरलेला आहे तो इंदोरची बाहेर. पण मग ह्या सगळ्यांमध्ये एक दिवशी जेव्हा माझी पत्नी स्वतः गर्भिणी झाली तर एक विज्ञानचा विद्यार्थी, विज्ञानचा शिक्षक म्हणून मला एक लॉजिक आणि सायन्स आणि सगळ्यांवरती काही ना काही रिसर्च करायची सवय असतेच. तर एक दिवशी डोळ्यापुढे एक पुस्तकामध्ये लिहिलेलं वाचलं की गर्भसंस्कार हा विज्ञान आहे. बस तितकं पुष्कळ होतं. मग मी रिसर्च चालू केलं की विज्ञान आहे तर मूलतः काय आहे. मग दिवसाला मुलांना शिकवायचं IITचे आणि मग रात्री शास्त्रांचं अध्ययन करायचं. घरी परंपरा ही शास्त्राची होतीच, म्हणजे वैदिक परिवाराचा आमचा परिवार आहे. आत्ताही म्हणजे मी शिखा ठेवलेली आहे. 3दा आम्ही संध्या करतो आणि सगळे नियमांचं पालन आमच्या घरात मी पण करूनच राहिलो ते सगळं. तर ते वैदिक परंपराचं घर होतं आणि मी स्वतः सायन्सचा एक म्हणजे हार्डकोर फिजिक्स वॉज ऑलवेज माय पॉईंट ऑफ इंटरेस्ट. तर मी त्याच्यावरती रिसर्च चालू केलं. तर त्यानंतर मला समजून आलं की हे तर इतकं विशद विज्ञान होतं आणि का बरं भारतने त्यागलं हे कळून नाही आलं. तर मला जेव्हा मी जाणकार लोकांशी विचारलं तर त्यांचं म्हणणं असं होतं की विपिन सर, हे मुघल आक्रमणचे वेळी आपण याला हळूहळू सोडायला सुरू केलं. अदरवाईज रामाचा गर्भसंस्कार झाला आहे, कृष्णाचा गर्भसंस्कार झाला आहे सगळ्यांचं. तर जेव्हा मला समजून आलं की हा तर एक विज्ञान आहे, देह मन बुद्धी याच्यावरती ती गर्भिणी जी असते 9 महिन्यापर्यंत. इवन द गायनेकोलॉजिस्ट इन मॉडर्न सायन्स इज ऑल्सो इन युनिसॉन वेन दे से की कीप द लेडी स्पिरिच्युअल, कीप द लेडी पॉझिटिव्ह. गायनेकोलॉजिस्ट पण हेच म्हणतात मधुरा की 9 महिन्यापर्यंत त्या बाईला दुःख नको, तिला ताण नको, तिला तुम्ही जितकं होऊ शकेल तितकं खुश ठेवायचा प्रयत्न करा. आता खुश, आपले ऋषींनी हे म्हटलं की खुशी ही बिना स्पिरिच्युअल झाले शक्यच नाही. कारण की ते आज याच क्षणावरती असणार, दुसऱ्या क्षणावरती चालले जाणार नाही. तर काही ना काही प्रसंग असणारच. सर कसं त्यांनी एक स्पिरिच्युअलिझमला इन्कॉर्पोरेट करून एक असं विज्ञान प्रतिपादित केलं ज्याच्यानी 9 महिन्यापर्यंत त्या बाईला आनंददायी असो, तिला पॉझिटिव्ह ठेवा, तिला स्पिरिच्युअल ठेवा, या सगळ्यांचा एक विज्ञान तो गर्भसंस्कार होता. देह बुद्धी मन याच्यावरती तो परिणाम करतो. मग जेव्हा ह्या ॲपवरती मी काम करणं चालू केलं आणि आता मला माहिती पडलं की वैदिक मंत्र, म्युझिक म्हणजे राग, प्रत्येक महिन्याचे वेगळे राग आहे. तुला आश्चर्य होणार की जेव्हा कोणी गर्भवती असते कोणती बाई, तर पहिल्या महिन्याचे राग, दुसऱ्या महिन्याचे राग, तिसऱ्या महिन्याचे राग पण भिन्न आहे. पहिल्या महिन्यामध्ये कोणतं वैदिक ऋचाचं आपण ऐकलं पाहिजे आणि तिसऱ्या महिने कोणती पाहिजे तेही वेगळं आहे. आणि प्रत्येकाचं आधार आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी तुला एक एक्झाम्पल देतो. 3rd मंथमध्ये मेधासुक्तम हे ऐकलं पाहिजे, ऋषींनी लिहिलं. आणि जेव्हा मी मॉडर्न सायन्स वाचलं आणि ते गायनेकोलॉजिस्ट सगळे माझे ओळखीचे होतेच, तर त्यांनी म्हटलं की ड्युरिंग द 3rd मंथ ऑफ द प्रेग्नन्सी द ब्रेन गेट्स डेव्हलप. आता ते गायनेकोलॉजिस्टला नाही माहिती की मेधासुक्तम काय. पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की आपल्या ऋषींनी हजारो वर्षापूर्वी हे लिहिलं की मेधासुक्तम हे 3ऱ्या महिन्यामध्ये ऐकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जसं फॉर एक्झाम्पल वैदिक ऋचा आहे, हे सगळे फ्रिक्वेन्सी एम्प्लिट्यूड बेस्ड आहे. तू कधी वैदिक मंत्राचा उच्चार बघ कधी करताना वैदिक ब्राह्मणांना, तर ते हस्तमुद्राने करतात. आणि ते हस्तमुद्रा काय आहे की तुला आश्चर्य होणार की 7000 वर्षापर्यंतची अखंडित अकंपित परंपरा, ज्याच्यामध्ये प्रत्येक ऋचा ही एका गुरुनी म्हटली आणि दुसऱ्या शिष्याने ऐकली, त्याला कागदावरती पण नाही आणलं होतं. यासाठी त्याला आपण श्रुती परंपरा म्हटलं. तर विश्वामध्ये असं कोणतं दुसरं उदाहरण नव्हतं की 7000 वर्षापर्यंत एका गुरुनी दुसऱ्या शिष्याला, तो शिष्य जेव्हा गुरु बनला त्यांनी आपल्या शिष्याला, आणि 7000 वर्षापर्यंत ती अखंडित परंपरा राहिली. आणि इतकं सायन्स आहे त्याच्यामध्ये की तुला आश्चर्य होणार की जे वैदिक वेदमूर्ती आहे, मी जर कधी एक हस्तमुद्रा केली तर वैदिक ऋचा म्हणजे 4ही वेदांमध्ये ही कोणती ऋचा आहे, ती एक हस्तमुद्रा कॉरस्पॉन्ड्स ओनली टू 1 ऋचा ऑफ द वेदास. खूप भारतामध्ये मग फिरलो, पूर्ण टीम, म्हणजे मी केरळला गेलो, नंबूद्री ब्राह्मण, आयंगर ब्राह्मण, ते सर्वश्रेष्ठ वैदिक ब्राह्मण असतात त्यांना घेतलं. मी बनारस गेलो, त्यांना म्युझिक ज्यांना शास्त्रीय रागांवरती आधिपत्य त्यांना घेतलं.
मग याच्यामध्ये बरेच 24 फीचर्समध्ये त्याच्यामध्ये होते. सायं प्रार्थना होती, काही परिवार प्रबोधन जोडलं त्याच्यामध्ये, की परिवार काय, अध्यात्म काय, आपल्याला क्रोध का बरं येतं, जननी आणि आईमध्ये काय अंतर, हे सगळं म्हणजे खूप बरेच सारे विषयांवरती कार्य चालू झालं. आणि मग त्याला मी ऑफलाईन चालू केलं. आणि ऑफलाईन जेव्हा चालू केलं, पहिले आपल्याच घरी त्याचा प्रयोग केला आपल्याच घरी प्रयोग केला. आणि मग थोडं यश मला असं वाटलं की हां, हे तर खूप जबरदस्त विज्ञान आहे, लोकांपुढे आणलं पाहिजे. तर मग त्याला मी ऑनलाईन ॲपचं स्वरूप असं प्रदान केलं आणि त्याचं नाव ठेवलं कृष्णा कमिंग. तुझा प्रश्न पुढचं काय येणार त्याच्यापूर्वीच एक उत्तर देऊन देतो. कारण की सुबोधजींचे बरेच लोकांनी मला विचारले, म्हणजे राजनाथ सिंगजींनी मला विचारलं होतं जेव्हा त्यांच्या घरी आम्ही गर्भसंस्काराचा हा विषय घेऊन गेलो होतो, की कृष्णा कमिंग हे थोडं मेलसारखं वाटतं की पण मला असं वाटतं की शास्त्राचाही आधार आहे त्याला, की एको देवो सर्वभूतेषु गूढा सर्वभूतांतरात्मा, की देवाचं लिंग नसतं. कृष्ण हा आपण दैवत म्हणून पूजतो. देवाचं आपण पुरलिंग स्त्रीलिंग नाही आहे, तो देवत्वाचा प्रतीक आहे. आजही कोणतीही बाई आपल्या भारतात गर्भिणी झाली तर तिच्यात जी केमिकल रिएक्शन्स असते ना, तिला जे इमॅजिनेशन असतं ना, ते कृष्ण स्वरूपाचं असतं. की एक कोणी खूप नटखट, खूप म्हणजे बंडसारखा मुलगा आहे ना, आणि मी त्याच्या मागे पळून राहिली आहे आणि तो थोडी मस्ती करून राहिला आहे. आपली एक छवी जी एक असते ती कृष्णत्वाची छवी आहे. ती मुलगीमध्ये पण होऊ शकते. माझी पहिली मुलगीच आहे, रामांगी तिचं नाव आहे. पण ते एक छवी आहे, ते कृष्ण एक आपलं एक आयकॉन आहे. एक आईला जसं वाटतं की मला कसं बाळ व्हायला पाहिजे त्याचं, तर ह्यासाठी त्याचं नाव कृष्णा कमिंग असं ठेवण्यात आलं. म्हणजे आणि मला रामांगी हे नाव खूप आवडलं. हां, ते गीत रामायणमधून घेतलेलं आहे मी. माडगुळकरांनी लिहिलं होतं की नीलाकाशी जशी भरावी उषप्रभा लाल, तसेच भरले रामांगी मधु नूपुर स्वरताल. तर त्यामध्ये त्या सीता स्वयंवरमध्ये की गोरा मनुष्य लाज आली तर तो गुलाबी होणार, पण आता रामांना लाज येऊन राहिली आहे लग्नाच्या टाईमवरती, तर काळे मनुष्याला लाज आली कसं सांगायचं. तर जेव्हा पहाटे जेव्हा सूर्योदय होतं तर काळ्या आकाशावरती हलकसं जे एक सूर्याचं एक आभा असते ते रामांगी. विपिन सर, आपली ही मुलाखत आत्ता गर्भवती असलेल्या स्त्रियाही बघत असतील आणि गर्भवती होऊ इच्छित असलेल्या स्त्रियाही बघत असतील, आणि तुमचं ह्याबद्दलचं ज्ञान अगदीच अपरंपार आहे. पण सामान्य माणसाला कळेल अशा शब्दात जर का मी तुम्हाला विचारलं की गर्भसंस्कार काय, हे तुम्ही सांगू शकाल का? मधुरा, गर्भसंस्कार काय याच्या पूर्वी आपल्याला हे विचार करावा लागेल की विवाह काय. कारण की जर कधी आपल्याला म्हणजे मूलच समजून नाही आलं, बीजच चुकीचं असलं, तर मग फळ जे आहे ते होऊच नाही शकणार ते झाडावर तसे ना. तर विवाह अर्थात काय असं, तर मी एक शॉर्टमध्ये समजवतो की उदाहरणार्थ एक मुलगा आणि मुलगी किंवा युवक आणि युवती, आपल्या हिंदू धर्माच्या हिशोबाने सांगतोय मी. आय एम नॉट at present I am not narrating the perception of western school of thought. It's the eastern school of thought. तो म्हणतो की एक युवक आणि युवती जेव्हा दैहिक आणखीन मानसिक रूपेने स्वतःला परिपक्व समजतात की वी आर नाव प्रिपेअर्ड इनफ, जिथे आम्ही एक परिवार नावाची संस्थामध्ये म्हणजे गृहस्थाश्रम संस्थेमध्ये प्रवेश करू शकतो आणि एक संततीला जन्म देऊ शकतो जे धर्माची प्रभावनासाठी गरजेची आहे. संसारासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, वंश पुढे वाढलं पाहिजे, संसार पुढे चाललं पाहिजे. एक मंदिराला दान मिळतं तोही एक गृहस्थच देतो. एक गाय पण एक गृहस्थाचे घराचे दारा पुढेच उभी राहते एक पोळीसाठी. किंवा एक संन्यासी पण भिक्षा घ्यायला येतो तो गृहस्थाचे घरीच येतो. आपण म्हणतोय की शास्त्री जे कथी येले 4 वर्ण त्यातून श्रेष्ठ असा गृहस्थाश्रम. तर ह्यासाठी हा गृहस्थाश्रममध्ये एक मुलगा आणि मुलगी एक कॉन्शियस डिसिजन घेतात एक वयामध्ये की आता आम्ही प्रिपेअर्ड आहोत त्या गृहस्थाश्रमचा जो धर्म आहे त्याची पूर्तीसाठी. आणि त्या धर्माची पूर्तीमध्ये एक असतं वंशवृद्धी. हे संसार पुढे चाललं पाहिजे, हे सगळ्यासाठी आम्ही करणार. आता ते जे लग्न होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रेग्नन्सीचं टाईम होतं त्याच्यामध्ये डेफिनेशन वेस्टर्न स्कूल ऑफ थॉट आणि ईस्टर्न स्कूल ऑफ थॉटची बदलून जाते. वेस्ट म्हणतो की पुरुष आणि स्त्रीचे संसर्गाचा परिणाम आहे प्रेग्नन्सी, आणि ईस्ट म्हणतो नाही, एक श्रेष्ठ प्रजा उत्पत्तीसाठी, एक श्रेष्ठ समाजचा पुढे वाटचाल व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही दोघी एक कॉन्शियस डिसिजन घेऊन राहिलो आहे. आणि ह्यामध्ये आपण म्हणतो ना ज्याला हिंदीमध्ये की जमीन व आसमान का अंतर येऊन जातं. तर गर्भसंस्कार जर कधी आपल्याला समजायचं असेल तर पहिले आपल्याला हे समजावं लागेल की प्रेग्नन्सी अर्थात काय. तर प्रेग्नन्सी जसं मी सांगितलं की ईस्टर्न स्कूल ऑफ थॉट असं म्हणतो की ते एक कॉन्शियस डिसिजन आहे पती आणि पत्नीचं,
की धर्माची प्रभावनासाठी आता आम्ही सिद्ध आहोत. त्या मुलाला जन्म देण्यासाठी किंवा मुलीला जन्म देण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. ज्या मुला किंवा मुलीचं आम्ही फक्त त्याला खायसाठी आणि शाळेसाठी संसाधन नाही, तर आम्ही त्याला संस्कार पण देण्यासाठी आता सिद्ध आहोत. ठीक आहे. आता गर्भसंस्कार म्हणजे काय नेमकी? तर गर्भसंस्कार म्हणजे खूप सोपं आहे. शास्त्र म्हणतात की दोषापनोदपूर्वकम गर्भाधानम संस्कारम हिनांग पूर्णम वा. याचा अर्थ असं असतं की आपण जेव्हा भाजी कधी आणतो तर त्याला पहिले स्वच्छ करतो आणि मग कामात घेतो. आपण काही गहू आणतो, पहिले निवडतो, मग कामात घेतो. आता आपल्याला समजावं लागेल की हिंदू धर्म असं म्हणतो की जी श्रेष्ठ जन्म जे कोणाला मिळू शकतं ते मनुष्य जन्म आहे. आता या मनुष्य जन्मामध्ये येणारी जितकी आत्मा असते ती श्रेष्ठ गर्भ, श्रेष्ठ परिवार, श्रेष्ठ परिवेश शोधते. रामाचा जन्म हा दशरथाचीच घरी होणं हे दॅट वॉज ऑल सेट बिकॉज. तर यासाठी ती आत्मा जेव्हा हे बघते की मला कोणाच्या गर्भात यायचं आहे, तर पती आणि पत्नी तसं जीवन जगायचं. त्या आत्म्याला आव्हान करायचं श्रेष्ठ आत्मांना की तुम्ही आमच्या गर्भात या. आम्ही दोघी पती पत्नी त्या दृष्टीने तुम्हाला बोलवून राहिलो आहे की आम्ही श्रेष्ठ प्रजा उत्पत्तीसाठी संसर्ग करण्याचे इच्छुक आहोत. यासाठी जेव्हा आपण त्या प्रक्रियेला प्रारंभ करतो तर गर्भसंस्कार इनफॅक्ट इट डझंट स्टार्ट आफ्टर वन्स गेट प्रेग्नेंट. इट स्टार्ट्स वेन द हजबंड अँड वाईफ थिंक्स द फर्स्ट टाइम दॅट वी नाऊ आर प्रिपेअर्ड टू गिव्ह बर्थ टू अ बेबी. डन. आता याचं गर्भसंस्कार आणखीन सोप्या शब्दामध्ये सिंगल लाईनर म्हणायचं असेल तर जे लोकांना लवकर समजून येतं ते असं की प्लॅनिंग अ चाइल्ड इनसाइड द मॉम इटसेल्फ. तुम्हाला कसं मूल पाहिजे हे 2 वस्तूंवर निर्भर आहे. एक, तुम्ही मागच्या जन्मातनं काय घेऊन आले, आपण ज्याला पाप पुण्य म्हणतो, पुनर्जन्म सिद्धांतवर हिंदू धर्म आधारित आहे, तर त्याच्यावर आहे. आणि दुसरं, ह्या जन्मामध्ये तुम्हाला कसे संस्कार तुमच्या आईवडिलांनी, परिवेश तुम्हाला कसं मिळालं, आसपासचं कसं मिळालं, त्याच्यावर डिपेंडेंट आहे. दोघावरही आपण काही ना काही करू शकतो. उदाहरणार्थ, गर्भाधान संस्कार जेव्हा आपण करतो तर त्याचा अर्थ हेच आहे की आपण त्या आत्माला आव्हान करून राहिलो श्रेष्ठ आत्मांना की तुम्ही या. त्याच्यानंतर काय तर आपण प्लॅनिंग कशी करतो त्याची वॉर्ममध्ये, तर खूप सोपे 3-4 लॉजिक आहे. पहिले लॉजिक, तुम्ही कोणतेही एक 2-3 वर्षाच्या मुलाला बघा, खूप सोपं. तो तुम्हाला इमिटेट करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कोणत्या दिवशी आरशासमोर उभं होऊन तुम्ही असे भांग काढून राहिले तर तो पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो भांग काढताना असं करत. म्हणजे एक लहान मुलाचे शिकण्यात कोणती वस्तूला, नवीन वस्तूला ग्राह्यता त्याची ती पीकवर, एपेक्सवर असते. द एबिलिटी टू लर्न अँड द विश टू लर्न, इट इज एट द एपेक्स. पण तेच तुम्ही कोणते 70-80 वर्षाचे म्हाताऱ्याला म्हटलं की तू आता जावा स्क्रिप्ट शिक किंवा तू आता कम्प्युटर शिक, तर त्याची एबिलिटी पण नसते आणि त्याची तितकी विश पण नसते. सो लेट्स कम ऑन अ कॉमन पॉईंट दॅट द एबिलिटी टू लर्न अँड द विश टू लर्न इज एपेक्स वेन यू आर अ किड, वेन यू आर अ चाइल्ड, वेन यू आर द चाइल्डहुड. हिंदू धर्म म्हणतो की हे 3 वर्षामध्ये नसते, ही जेव्हा तो गर्भात असतो तेव्हा सर्वोच्चवर असते. आणि त्या काळाला, त्या 9 महिन्याच्या काळाला आपण फक्त कॅल्शियम आयरनची गोळी, सोनोग्राफी याच्यामध्ये व्यतीत करून देतो. त्या बाळाची एक पुकार असते की आई, मला हे जन्माला जे तू आणण्याचा निर्णय घेतला आईवडील, तर त्याच्यामध्ये माझी फक्त तुमच्याशी अपेक्षा ही कॅल्शियम आयरनची गोळी नव्हती, हेही होतं. तर पहिलं सिद्धांत की आपली सगळ्यात जास्त योग्यता, विश अँड एबिलिटी हे जितकं आपण कमी वयात असतो तितकी असते. हिंदू धर्म म्हणतो इट एक्सटेंडेड्स, एक्स्ट्रापोलेट्स इट वेन द चाइल्ड इज इनसाइड द वॉर्म. दुसरं, आपल्याला काही समजून घ्या महत्त्वाचं कार्य करायचं आहे तर आपण कुठे करणार? आपण एक शांत जागेवर बसून करणार आपल्या ऑफिसमध्ये, किंवा आपण अगदी चौरस्तेवर बसून करणार, तर आपण शांत जागेवर करून बसणार. तर शास्त्र असं म्हणतं की आईचे गर्भाशी जास्त शांत जागा शिकायला संसारात आहेच नाही ना. दुनिया का गमथा, त्याला काहीच नाही, ती शांत जागा आहे अगदी, तर ती खूप शांत जागा. तिसरं सिद्धांत गर्भसंस्कार जे ऋषींनी लिहिलं त्यांनी म्हटलं की समजून घ्या, मी तुम्हाला हिमालयाची कोणती गुहेमध्ये बसवलं, अगदी शांत, कोणीच नाही, ना आदम जात, पण तरी तुमचं 2 दिवसापूर्वी कोणाशी भांडण झालं आहे किंवा तुम्ही काही तुमच्या मनामध्ये तणाव आहे काही, तर ती हिमालयाची गुफा पण तुम्हाला शांतता नाही प्रदान करू शकतं आणि ते तुमचे लर्निंगवर इम्पॅक्ट टाकतं. असं असतंच आपलं. ऋषींनी म्हटलं की आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतो ना, तेव्हा तो न दुनिया का गमथा न रिश्तो के बंधनवाला असतो. तो त्याला काहीच ताण नाही, त्याला काहीच नाही, अगदी प्लेन स्लेट होती ती. सो अहम त्याचा नाद होतं की मी तर देवाचाच अंश आहे. ती श्रेष्ठ त्याची अवस्था होती. त्या अवस्थेला आपण गमावतो फक्त त्याला कॅल्शियम आयरन सोनोग्राफी.
आणि चौथा सिद्धांत ऋषींनी जे प्रतिपादित केला, या 4 सिद्धांतावरती गर्भसंस्कार मूलतः आहे. आणि चौथा सिद्धांत ऋषींनी असं म्हटलं की मनुष्य आणि पशुमध्ये अंतर काय आहे, तर आपलं शास्त्र म्हणतो की आहार, निद्रा, मैथुनच. पशुलाही आहार आहे, निद्रा आहे, मैथुन आहे. मनुष्यालाही आहार, निद्रा, मैथुन आहे. मग अंतर काय आहे, तर शास्त्र असं म्हणतं की मनुष्याला देवानी विवेक दिलं आहे. सही काय, गलत काय याची प्रचिती फक्त मनुष्याला आहे. कितीही असो, पण आपण जसं समजतो की एक बाप आपल्या मुलीच्या सोबतही आपण काही संसर्ग नाही करत. का नाही करत? पशु करतो, कारण की त्याला विवेक नाही आहे. तर शास्त्रकारांनी असं म्हटलं की जेव्हा जितकी वस्तू गरजेची होती ते सगळे आईचे थ्रू गर्भावस्थामध्ये त्या बाळाला ट्रान्सफर केली गेली देवाकडून. त्याला भोजन मिळालं आईचे थ्रू, त्याला पाणी मिळालं, त्याला रक्त मिळालं, त्याला मांस, मज्जा सगळं मिळालं, त्याला सगळं मिळालं. तर मग असं कसं होऊ शकतं की जी एक वस्तू पशु आणि मनुष्यांना भिन्न करून देते, ती एक वस्तू देव आईच्याकडून नाही देणार? ते आहे विवेक, ते आहे संस्कार. आणि आता युनिव्हर्सिटीचे रिसर्च पेपर्स, इवन फॉरेन युनिव्हर्सिटी रिसर्च पेपर्स आय एम हॅव्हिंग ट्रकलोड्स ऑफ दोज विथ मी. मला हार्वर्ड युनिव्हर्सिटीनी पण दे कॉस्टेड मी फॉर दिस आफ्टर लुकिंग एट माय वर्क ऑन गर्भसंस्कार. ते आईवडिलांची आशीर्वाद आहे. पण इवन हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा मला त्याच्यावरती मेल आलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे, त्यांनी पण रिसर्च पेपर प्रकाशित केलेले आहे. तुला आश्चर्य होणार, त्यांनी आता रिसर्च करून सांगितलं आहे की त्या बाळाला जो गर्भात असतो त्यालाही मन आहे. पहिले आपल्याला काय वाटत होतं की जन्म आल्यानंतर त्यालाही मन आहे. आता जेव्हा मन आहे तर मग शिक्षण पण आहेच. तर गर्भसंस्कार सगळ्यात सोपामध्ये एक मधुरा समजवायला गेलो तर त्या बाळाचा आत दैहिक मानसिक हे संवर्धन आहे. गर्भसंस्कार म्हणजे गर्भरक्षा आहे, गर्भसंस्कार म्हणजे गर्भविकास आहे, आणि गर्भसंस्कार म्हणजे गर्भाला संस्कार देणंही आहे. आता तिघांमध्ये अंतर काय की जेव्हा कोणी बाई गर्भिणी असते ना, तिची सगळ्यात पहिली काळजी काय असते की त्याची रक्षा व्हायला पाहिजे गर्भाची, है ना. मिसकॅरेजेस होतात, बघते तू खूप लोकांना. दुसरी असते की त्याला गर्भसंवर्धन त्या दृष्टीने व्हायला पाहिजे. बघ तू आता सुबोधजींनी लक्षात असेल, मला वाटतं की त्यावेळी आता गुगलचं किती युग होतं मला माहीत नाही, पण आजकाल काय असतं की 3ऱ्या महिन्याची प्रेग्नन्सी झाली, सोनोग्राफी झाली की आपण सगळे पॅरामीटर्स बघतो की ॲब्डॉमिनल डायमीटर स्टँडर्ड किती असतं, 3ऱ्या महिन्यामध्ये माझ्या बाळाचं किती आलं आहे, हे सगळं किती, हे सगळं. तर गर्भविकास व्हायला पाहिजे आणि गर्भसंस्कार, तर या तिघांना आपण कलेक्टिव्हली ऋषींनी नाव दिलं असं गर्भसंस्कार. विज्ञान मूलतः आईचे थ्रू बाळावर काम करतं. तर आई जितकी प्रसन्नचित्त असेल, आनंदित असेल, स्पिरिच्युअलिझममध्ये असेल, तितकं ते बाळावर त्याचा परिणाम पडतो. आणि आता ट्रकलोड्स ऑफ टेस्टिमोनियल्स आय एम विथ मी फ्रॉम एव्हरी पार्ट ऑफ नेशन, फ्रॉम 28 कंट्रीज, नॉट इवन अ सिंगल कॉन्टिनेंटल. जिथं माझ्याजवळ टेस्टिमोनियल नाही आहे आता की ज्याच्यामध्ये ते इतके अभिभूत आहे की चमत्कृत आहे म्हणजे ते ह्याच्याने. तर मला असं वाटतं की जसं आयुर्वेदाला पुनर्जन्म दिला बाबा रामदेवांनी, मी असं तर नाही म्हणू शकतो ते थोरले लोक आहात, पण तरी गर्भसंस्काराला पुनर्जन्म हे आपण सगळ्यांनी मिळून दिलंच पाहिजे या प्रक्रियेला. नक्कीच. म्हणजे आत्ता हा इंटरव्ह्यू जे बघत असतील ना, त्यांना खरंच एनलाइटनमेंट आहे हे ऐकणं. पण थोडंसं काय झालं ना की ते IITचा थोडा एक ठप्पा लागलेला आहे माझ्यावर, तर त्याच्याने थोडीशी ती ग्रेव्हिटी मिळून जाते की नाही आत्ता कोणी IITच्या क्षेत्रामध्ये आणि सायन्सच्या क्षेत्रामध्ये इतकं नाव केलेलं आहे आणि मग चालू केलं आहे काहीतरी, म्हणजे काहीतरी यांना सायन्स असेल असं वाटतं लोकांना. ही आजकाल आपल्या भारताची एक खूप मोठी विसंगती आहे. आता एक कोणी भगवे वस्त्रधारी आहे किंवा कोणी खरंच ज्ञानी आहे, तो किती म्हणून घे, पण त्याला ते लोक त्याला मला वाटतं कान नाही देत. तर मला एक थोडं त्याचा लाभ तर झाला ते म्हणून. कमाल. सुबोधजी, कृष्णा कमिंग गर्भसंस्कार हे विपिन जोशी सरांचं एक ब्रेन चाइल्ड आहे. म्हणजे त्यांच्या त्या प्रगल्भ बुद्धीने ते निर्माण झालं आहे आणि ते स्वतः महाराष्ट्रीयन पण आहेत. आणि तुम्ही इकडे मुंबईमध्ये कलाकार आहात, अभिनय करता आणि सगळ्यांना एंटरटेन करता. आणि तसं बघायला गेलं तर आत्ता तुमच्या घरात गर्भावस्था नाही, तुमची मुलं पण मोठी झाली आहेत, बरोबर. पण मग अशा सिच्युएशनमध्ये तुमच्या दोघांची सांगड कशी झाली? म्हणजे हे कसं सगळं जुळून आलं? काही काही योग असतात ना, ते जेव्हा घडायचे असतात तेव्हाच ते घडतात. जसं माझ्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी काहीही माझा त्या गोष्टीशी संबंध नसताना अचानक शास्त्रीय संगीत आलं आणि त्याने मी पछाडला गेलो आणि त्याच्यावरचा
बालगंधर्व झाला, कट्यार झाला आणि आता मानापमान होतोय. सॉरी टू इंटरप्ट बट कट्यार वॉज अमेझिंग. थँक्यू. तर असं मी कधी विचारही केला नव्हता की या प्रकारचं म्युझिक मी कधी आयुष्यात ऐकेन. मला ते लहानपणी खूप बोरिंग वाटायचं, खूप कंटाळवाणं वाटायचं. असं वाटायचं की हे सगळं वृद्धापकाळी करण्याच्या गोष्टी आहेत. असा विचारांचा असलेला मी आता ते इतकं ऐकतो की त्याच्याशिवाय मी दुसरं म्युझिकच ऐकत नाही. त्यामुळे इतकं त्या शास्त्रीय संगीताने झपाटलंय म्हण, वेडं केलंय म्हण. मला त्याच्यातलं काय कळतं असं विचारशील तर मला काहीच कळत नाही. कदाचित मला एकही राग ओळखता येणार नाही. पण मला असं वाटतं ते मला समजून घेण्याची गरज नाही आहे. मला राग ओळखू येण्याची गरज नाही आहे. मला त्या शास्त्रीय संगीत ऐकल्याने माझ्यावरती काय परिणाम होतो हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते माझ्या आयुष्यात कधी आलं तर मी मधल्या काळात जेव्हा प्रचंड व्यस्त होतो, खूप काम, दिवस रात्र शूटिंग, ह्या सेटवरनं त्या सेटवरती रात्री शूटिंग, हे सगळं चालू असताना मला लक्षात आलं की आतमध्ये तरीसुद्धा खूप अस्वस्थ आहे. काही ना काहीतरी गडबड आतमध्ये चालू आहे, शांत नाही आहे मन. आणि अशा काळात मी पहिल्यांदा माझा एक मित्र शौनक अभिषेकी, ज्याच्यामुळे हे शास्त्रीय संगीत माझ्या आयुष्यात आलं, तर पहिल्यांदा त्याचं गाणं मला एक आवडलं. त्याच्यामुळे त्याचे वडील माझ्या आयुष्यात आले, जितेंद्र अभिषेकी. त्यांच्यामुळे इतर शास्त्रीय गायक आले, उस्ताद आमिर खान साहेब असतील, भीमसेनजी असतील, किशोरीताई असतील. आणि मी जेव्हा जेव्हा सेटवरनं घरी जाताना मी शास्त्रीय संगीत गाडीत लावायला सुरुवात केली. 40-45 मिनटं मला लागायचे सेटवरनं घरी जायला. आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की ते संगीत ऐकल्यानंतर ना मी घरी जेव्हा जायचो मी खूप शांत झालेला असायचो. म्हणजे आपलं शरीर थकलं तर आपल्याला बाहेरून मसाज करणारी व्यवस्था आहे की कोणीतरी येतं आणि तुम्हाला शास्त्रीयदृष्ट्या तुम्हाला मसाज करतं, तुम्हाला डोकं चेपून देतं, हातपाय चेपून देतं, पाठ चेपून देतं. पण मेंदू जर थकला असेल तर त्याला मसाज कसं करणार? आतमध्ये हात घालून तर मसाज नाही करू शकत. मग त्याला कुठनं तरी शांत केलं पाहिजे ना आपल्याला. मग आपल्याला मेडिटेशन केलं पाहिजे, हा एक भाग झाला. श्वासावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, हा दुसरा भाग झाला. आणि शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे की ते शास्त्रीय संगीत तुला नकळत खूप डीप डाऊन तुला आतमध्ये ते झिरपतं, तुला कळत पण नाही ते कधी झिरपलं. त्यातलं तुला काही नाही कळलं तरीसुद्धा त्यातले जे स्वर आहेत ते स्वर तुझ्यावरती इतके परिणाम करतात की ते तुला शांत करतात. आणि माझ्यासाठी सुरुवात झाली ती माझ्या मेंदूच्या मसाजापासून. त्या शास्त्रीय संगीताने माझ्या मेंदूचा मसाज व्हायला लागला, मी शांत झालो. मग माझ्या लक्षात यायला लागलं की अनेक गोष्टी ज्या माझ्या आतमध्ये दडल्या आहेत त्या शोधायलाही शास्त्रीय संगीताने मला मदत केली. की तुझ्या जसं आपण म्हणतो की पाश्चात्य संगीत काय करतं, तुला विसरून जायला लावतं. आजूबाजूला जे चाललं आहे त्या सगळ्या पाश्चात्य संगीताच्या वावरात तू विसरून जातोस की आपण नक्की कुठे आहोत, कुठल्या जागी आहोत. पण शास्त्रीय संगीत तुला आतमध्ये डोकवून तुला शोधायला भाग पडतं स्वतःला. आणि ते एक त्या संगीताची खासियत आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी ते कनेक्शन कृष्णा कमिंग ॲपशी जोडायला मला भाग पडलं. कारण गर्भसंस्कार हे ऐकलं नव्हतं का? ऐकलं होतं. मी केलं होतं का बायकोवर, किंवा आम्ही ते केलं होतं का? तर नाही केलं होतं, कारण तेव्हा एवढी जाणीव नव्हती किंवा माहिती नव्हतं त्याच्या डिटेलविषयी. हे लॉन्च पण नव्हतं झालं, हे उशिरा आयुष्यात आले माझ्या. पण आता म्हणून अजून एक मूल जन्माला घालण्याची इच्छा नाही. पण घरातनं लहानपणी ऐकलं होतं. माझ्या घरी माझे आजी आजोबा होते, माझ्या आजोबांच्या अनेक बहिणी आमच्याकडे महिनोन महिने राहायच्या. त्यामुळे आमच्या घरात मंदिर आहे खंडोबाचं. त्यामुळे लहानपणापासून एक आध्यात्मिक एक संस्कार आपोआप नकळत होत असतात. आणि संस्कार ही अशी गोष्ट आहे ना, ती तुला जबरदस्तीने नाही करता येत. ती तुला आपले आईवडील कसे वागतात, आपले आजी आजोबा कसे वागतात हे आपण नकळत, जसं आत्ता ते म्हणाले की लहान मूल त्याच्या वडिलांकडनं, त्याच्या आईकडनं, त्याच्या घरातल्या मोठ्या माणसांकडनं नकळत शिकत असतं. म्हणून आपण म्हणतो की त्या मुलांसमोर कधी भांडू नका, त्या मुलांसमोर कधी चुकीचे एकमेकांशी वागू नका, कधी एकमेकांच्या बद्दलचे चुकीचे शब्द त्या मुलांच्या समोर काढू नका. कारण त्यांना त्याचा अर्थ कळत नसतो. ते फक्त इमिटेट करतात तुला आणि ते शब्द वापरायला लागतात. कदाचित तुम्ही एखादी शिवी दिलीत तर त्या मुलाला त्या शिवीचा अर्थ नाही कळणार, पण तो दुसऱ्या दिवशी त्याच्या शाळेत जाऊन मित्रांना ती शिवी देईल. त्याला अर्थ नाहीच माहिती, पण तो देईल आणि ती त्याच्या तोंडात बसेल. त्यामुळे काही काही संस्कार आपल्यावरती नकळत होतात. चांगले संस्कार व्हायला वेळ लागतो, वाईट संस्कार लगेच होतात. त्यामुळे याची जाणीव नव्हती. पण माझ्या एका मित्राकडे मी गेलो होतो आणि त्याची पत्नी गर्भवती होती. आणि मी त्याला म्हटलं कुठे वहिनी? तो म्हणला आत्ता एक तासभर तरी काही विचारू नकोस, त्या आतमध्ये आहेत आणि गर्भसंस्कारचे क्लासेस 1 तास त्या घेत आहेत. म्हटलं अरे बापरे, हे काय नवीन आता. मग ते झाल्यानंतर त्या बाहेर आल्या. मी म्हटलं काय हो हे काय? मग त्यांनी मला समजावून सांगितलं. जो विषय आत्ता सरांनी सांगितला, विनीत सरांनी, तोच विषय त्यांनी मला सांगितला. आणि त्या
गर्भसंस्काराला समजून घेत हे सगळे संस्कार ऑनलाईन पद्धतीने स्वतःवरती, मग त्याच्यात वेगवेगळे छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या पूर्ण गर्भधारणेच्या काळात घेण्याच्या, त्या गोष्टींची काळजी कशी घ्यावी, काय काय गोष्टी कराव्यात, काय गोष्टी करू नयेत. मी म्हटलं अरे फार इंटरेस्टिंग आहे. आणि या निमित्ताने मी ते बघायला लागलो. त्यानिमित्ताने सरांशी परिचय झाला, आमचा कनेक्ट झाला. आणि मला असं वाटतं की जिथे मूलभूत चांगल्या गोष्टींची सुरुवात होते तिथे मला असं वाटतं की माझं नाव तिथे जोडलं जावं. आणि गरज नाही की आता, पण मुळात त्यातला गर्भ जरी काढला तरी संस्कार आहेच ना. तर हा संस्कार कुठेतरी मला असं वाटतं की माझ्या कामामध्ये यावा. आणि जेव्हा मी एखादी व्यक्तिरेखा करतो तेव्हा ती सुद्धा गर्भातच असते कोणाच्या तरी. आणि त्या व्यक्तिरेखेवरती जरी गर्भसंस्कार झाले ती जन्माला येताना, तर मला असं वाटतं माझ्याकडनं पण काम चांगलं होऊ शकेल. या निमित्ताने सरांची ओळख झाली आणि आम्ही त्यांच्याशी जोडला गेलो. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. आणि मला एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला की मी स्वतः विशारद आहे, क्लासिकल सिंगर आहे. आणि आमच्या घरातच गाणं चालू असतं. आणि माझी मांजर ती प्रेग्नंट होती आणि ती बरोबर आम्ही रियाजाला बसल्यावर ताल द्यायची. सो आय थिंक हे पण एक गर्भसंस्कारातलंच आहे का? म्हणजे प्राण्यांवर पण होऊ शकतात का गर्भसंस्कार? म्हणजे शास्त्रामध्ये कधी वाचणं आलं नाही, पण असं तू म्हणते आता परत मला ऋषींशी हे राहून गेलं की मांजराचा गर्भसंस्कार हा, करू तुम्ही शकतो. प्लीज आता नेक्स्ट टाइम न्यू टॉपिक आहे. विपिन सर, कृष्णा कमिंग ॲप हे गर्भधारण असलेल्या स्त्रियांसाठी कसं काम करतं आणि ज्या इच्छुक आहेत त्यांच्यासाठी पण हे कसं काम करतं आणि ह्या स्त्रियांना ह्या ॲपचा फायदा कसा होईल? सगळ्यात पहिले काय असतं मधुरा, की आपण हे एक जी प्री कन्सिव्ह नोशन्स जे आपले असतात की गर्भसंस्कार म्हणजे काही खूप एकदम शास्त्र ओव्हरलोडेड असेल ना, असं काही तसं नाही आहे. सहजपणे त्याच्यामध्ये काही शास्त्रीय पार्ट आहे. पुंसवन सीमंतनयन संस्कार 3ऱ्या महिन्यामध्ये आपण पुंसवन करतो, 7व्या महिन्यात सीमंतनयन करतो. हे 2 संस्कार जे आहे ते वैदिक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 2 तासाची पूजा असते, ती 2-2.5 तासाची वैदिक पूजा असते ती. त्याला सोडलं आपण नाही तर त्याच्या व्यतिरिक्त फक्त गर्भसंस्कारामध्ये आसन आहे, योग आहे, गर्भसंगीत म्हणजे ज्याला आपण तुम्ही सांगत होता शास्त्रीय रागावर आधारित आहे. मग सायं प्रार्थना आहे, बरोबर समवेत स्वर. आपण जेव्हा रामरक्षा म्हणतो संध्याकाळी, आपल्याकडे संस्कार होते हे सगळे. तर आपण जेव्हा समवेत म्हणतो तर त्याचा मग क्वेश्चनेअर सेशन आहे, गायनेकोलॉजिस्ट, न्यूट्रिशनिस्ट असे लेट स्माइल टुगेदर करून एक त्यांना थोडंसं एक मनोरंजक पण आहे. तर 24 फीचर्स असे त्याच्यामध्ये आहे गर्भसंस्काराचे. तर त्याच्यामध्ये तुला आश्चर्य होणार आता की 50% किंवा याच्याशी जास्त वर्किंग लेडीज, जी वर्किंग प्रेग्नेंट गर्ल्स आहेत ते त्याच्या सबस्क्रायबर्स आहात. तर असं पण नाही आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला दिवसभर घरी बसायचं आणि तासन-तास त्या ॲपच्यावरती काम करायचं, असं नाही आहे. तर अत्यंत रोचक, सरळ पद्धतीने आपण गर्भसंस्काराचं विज्ञानाला ह्या ॲपच्या माध्यमाने पोचवून राहिलो आहे. आणि दुसरी गोष्ट, स्वतः मी प्युअर सायन्सचा विद्यार्थी राहिलो आणि शिक्षकही राहिलो खूप. तर ह्या कारणाने मी नथिंग टू इट, नथिंग टू ड्रिंक आणि नथिंग टू स्मेल ॲप बनवलं आहे ते. कारण की अदरवाईज गर्भसंस्कारामध्ये काय असतं, त्याचा एक आयुर्वेद पार्टही आहे आणि तेही आपण करू शकतो. पण मी यासाठी नाही केलं त्याला जास्त काही, कारण की आपण एक लॉंग डिस्टन्स ॲपवर काम करून राहिलो आहे. तर त्या दृष्टीने आपण त्याच्यामध्ये काही पण खायला, प्यायला आणि ते काही स्मेल, हे तिघी पार्टांनी आपण त्याला स्वतंत्र ठेवलेलं आहे. मूलतः ते शास्त्रीय पण आहे, शारीरिक पण आहे आणि मानसिक आहे. हे 24 फीचर्सच्या माध्यमाने त्याला आपण निष्पादित करून राहिलो आहे. 1 तास एक बाईला मोर दॅन सफिशियंट एक दिवसात कधी केलं तर. आणि जितकं केलं मग तितकं कमी आहे. आय थिंक ते प्रॅक्टिसने अजून छान त्यात. हा, म्हणजे काय आहे ना, खरं सांगू ना तुला मधुरा, तर काय होऊन राहिलं आहे की आजकाल आपण एक वी हॅव टर्न इन टू मोर रिएक्टिव्ह सोसायटी देन एव्हर. आपण आपल्या आजींना बघतो किंवा त्यांची ते एक अजीबशी शांतता त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. आजकाल जरा अशी गोष्टीवरती आपण रिॲक्ट करून राहिलो आहे ना. आता उकळत्या पाणीमध्ये तुझी सोनेरी अंगठी पण पडली ना, तर तू पूर्ण घर शोधून टाकेल, तुला नाही दिसणार. आणि तसंच होऊन राहिलं आहे. माझ्या हातला श्रेष्ठ मनुष्य कोणता होता किंवा दुसरे समोरच्या हातला कोणतं एक श्रेष्ठ मनुष्य, हे आपल्याला दिसून का नाही राहिलं आहे? आपण स्वतःच उकळून राहिलो आहे. तर पहिले त्या बाईला, जी गर्भिणी आहे, तिला शांत, त्या उकळत्या पाणीला शांत करणं गरजेचं आहे. आपण योग म्हणा, आपण किंवा आपण प्रबोधन म्हणा, किंवा आपण अजून इतके सारे जे फीचर्स करतो ना, वेदमंत्र पण, ह्या सगळे फीचर्सनी आपण त्या बाईला एका प्रकाराने तिच्या स्वतःशी जोडून राहिलो आहे. तिला झूम आऊट करून म्हणून राहिलो आहे की तू स्वतःची बाहेर निघ आणि स्वतःची विकारांनाही बघ. आणि त्या विकारांना बघून आत्मस्वीकृतीचा भाव आणून इमानदारीने आपल्या बाळाला तेही सांगून दे. गर्भसंवाद ऋषींनी दिलं आहे. तुला आश्चर्य होणार, गर्भसंवाद म्हणजे काय? मूल जेव्हा गर्भात असतो
तेव्हा आईला सगळे आजकाल गायनेकॉलॉजिस्ट म्हणून राहिले आता की गर्भावरती आपल्या पोटावर असा हात ठेवून आई मुलाशी संवाद साधते. आता रिसर्च पेपर येऊन गेलं युनिव्हर्सिटीचं, खूप आले आता तर काय, फक्त एका मनुष्याची आवाज हा आतला मूल आयडेंटिफाय करतो आणि तो हे आई है ना. आता तू किंवा कोणी प्रश्न विचारणार की मग वैदिक मंत्र कसं आयडेंटिफाय करून घेणार, ते तर आई ऐकून राहिली आहे मुलावर, आपण तर करून तर गर्भसंस्कार बाळावरून राहिलो आहे. तर त्याचं उत्तर थोडं तसंच आहे, पॅरलल, जसं सुबोधजींनी म्हटलं. काय, माझं डोकं दुखून राहिलं आहे किंवा मला टायफॉईड झालं, तर मी जी औषध खाल्ली त्याची इन्ग्रेडियंट्स अँड कंपोजिशन काय होतं ह्याच्यावरती मी बघायला कुठे जातो, आणि ते मला नाहीही माहीत असतात तर माझ्यावर असर करतात, हे प्रामाणिक आहे. तसंच वैदिक मंत्र हे तुला समजून आले नाही आले, ते जो आत तो सोअहम बसलेला आहे ना, त्याला भाषाची गरज नाही ना, है ना. तर तुझा प्रश्न होता की त्याच्यावरती 24 फीचर्स आता आहात, खूप सरस पद्धतीने आपण ते गर्भसंस्कार करून राहिलो आहे आणि त्याला खूप जास्त आता यश मिळून राहिलं, त्याचं प्रमाण आणि लोक लाभान्वित होऊन राहिले खूप जास्त. नक्कीच ह्याचा प्रसार अजूनही होईल, कारण की उच्च दर्जाचं काम केलंय तुम्ही खरंच. समर्थांनी म्हटलेलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु तयात भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. तर यासाठी आता आपण सुबोधजींचं कट्यारची गोष्ट केली, तू आणि मी, मला वाटतं दोघी आपण फॅन्सच आहोत. तर ते गाताना जेव्हा सुबोधजी त्याच्यामध्ये वाटतात, तू सांग आपल्याला समजून येतं का की महेश दादा गाऊन राहिला आहे की स्वतः सुबोधजीच गाऊन राहिले, वाटतं ना आपल्याला? हे मला जास्ती जाणवलं, कारण की मला ताना घेताना कळतं ना आपला श्वास संपतो इकडे, बरोबर ते तुम्ही त्याच्यावर अप्लाय केलंय की जिकडे तुमचा श्वास संपतोय किंवा दाद देताय ऍप्ट. सुबोधजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असा वाटतोय. तुम्हाला एक संवेदनशील कलाकार म्हणून तुमची ओळख आहे इंडस्ट्रीमध्ये, पण आपल्या कलाकारांवर असा एक आरोप आहे की आपण फक्त स्क्रिप्ट्सच वाचतो, आपल्यामध्ये एक सामाजिक भान नसतं वगैरे, अशी काही आरोप आहेत. पण तुमच्या बाबतीत असं नाही आहे, तुमची सगळी मतं एकदम ठाम आहेत, स्पष्ट आहेत आणि तुमचं सामाजिक भानही अगदी उत्तम आहे. पण ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असा वाटतोय की जसं की विपिन सर म्हणाले की गर्भधारणा होणं सोपं आहे पण आई होणं कठीण आहे. तर ह्या अनुषंगाने मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या आईबद्दलचे काही अनुभव सांगता येतील का? म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमच्या आईची काय भूमिका होती आणि तुमच्या संगोपनात तिने काय काय ट्रिक्स वापरल्या होत्या, तुम्ही कसे होतात ॲज अ चाइल्ड? मला असं वाटतं कुठल्याही मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यात आईचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांना सुद्धा आपण माऊली म्हणतो. जसं त्यांनी कृष्ण का हे सांगितलं की तो मेल फिमेलच्या वरती आपण देवाला लिंगामध्ये शोधत नाही ना, तसंच ज्या व्यक्तीने आपल्याला गीतेला अत्यंत सोपं सहज करून मराठी भाषेत सांगितलं त्या संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. तर जिने शिकवलं ती आई असते. खरं. आपण रंगभूमीला सुद्धा आई म्हणतो, आपण आपल्या संहितेला आई म्हणतो, आपण आपल्याला शिकवणाऱ्या गुरूंना सुद्धा आपल्या आईच्या जागी त्यांना तिथे आपण बसवतो. तर मला असं वाटतं जी शाळेला आई म्हणतो, त्यामुळे जी आपल्याला शिकवते ना गोष्ट, ती प्रत्येक आपल्याला आईच्या जागी असते. कारण ती भले आईने आपल्याला पोटात वाढवून जन्म दिला असेल, पण ती आपल्याला सातत्याने नवीन गोष्टी आपल्याला शिकवते, आपल्याला घडवते, आणि जी आपल्याला घडवते शिकवते ती आपली आई असते. माझी आई शाळेत शिक्षिका होती. ती प्री प्रायमरीला अगदी शेवटपर्यंत ती आधी शिक्षिका होती, मग ती त्याची प्रिन्सिपल झाली. मी जेव्हा मॉन्टेसरीमध्ये होतो तेव्हा मी माझ्या आईच्या शाळेत होतो. त्यामुळे लहानपणी घरात पण आणि पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तिथे पण माझी आईच होती. तो दोन्ही होती, माझी ती शिक्षिका पण होती, माझी आई पण होती. शाळेमध्ये असताना अगदी कॉलेजमध्ये जाईपर्यंत जोपर्यंत नाटक माझ्या आयुष्यात येत नव्हतं तोपर्यंत मी प्रचंड दंगेखोर होतो. प्रचंड आईच्या हातचा मार खाल्लाय मी. खूप बदललाय आईने मला, खूप बदललाय. म्हणजे एक दिवस असा गेला नसेल की शाळेतले मास्तर आणि घरी आल्यानंतर आई यांनी मला बदललं नसेल. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की माझ्या आईचं माझ्यावर तितकंच प्रेम आहे आणि माझंही तिच्यावर प्रचंड प्रेम आहे. जितकं मी आईशी मोकळेपणाने बोलू शकतो आजपर्यंत तितकं मी माझ्या वडिलांशी कधी बोलू नाही शकलो. इतकं होऊन सुद्धा मुलं आईशी खूप अटॅच्ड असतात. जशा मुली कधी कधी वडिलांशी अटॅच असतात तशी मुलं आईशी खूप अटॅच असतात. माझ्या आईने आणि वडिलांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली की मला प्रचंड मोकळेपणा दिला. कुठल्याच गोष्टीमध्ये आईने आणि वडिलांनी मला तू हे कर, तू हे करू नको, तू असंच जगायचं, तू तसं जगायचं नाहीस, असं मला कधीच केलं नाही.
कधीच नाही केलं. आईचा राग असायचा का तर मी अभ्यास करायचो नाही किंवा एखादी गोष्ट नीट करायचो नाही त्याच्यासाठी तिचा राग असायचा. मस्ती खूप करायचो, धडपडायचो, इकडे लागायचं तिकडे लागायचं, खोड्या करायचो, तर तो सगळा राग असायचा. पण मला असं वाटतं की जे 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 काही चांगले गुण माझ्यामध्ये आले असतील, जर मी चांगला वागत असेल असं लोकांना वाटत असेल तर ते बिकॉज ऑफ माय आई बाबा आणि माझे आजी आजोबा, दुसरं काही नाही. कारण मी जसं म्हटलं तसं नकळत आपण घरामध्ये आता माणसं जोडण्याची आमच्या आईवडिलांना आणि आजोबांना प्रचंड सवय. एक तर आमच्याकडे घर मंदिरं असल्यामुळे घरात खंडोबाचं नवरात्र असतं, त्यानिमित्ताने सगळे नातेवाईक इतरची लोक घरी येत जात असतात आणि ह्या सगळ्या लोकांना जोडून ठेवण्याचं काम माझ्या घरच्यांनी आजतागायत केलं आहे. 117-18 वर्ष जुनं आमचं मंदिर आहे, त्यामुळे ती परंपरा इतकी वर्ष आमच्याकडे चालू आहे. माझ्या आजोबा पूजा करायचे, आता माझे वडील करतात, माझा भाऊ पुण्यात असतो, आता भाऊ करतो. माझ्या आजोबांना मी खूप वेळा पाहिलं आहे की म्हणजे आईचं उदाहरण आहेच आहे, पण माझ्या आजोबांनी मी खूप वेळा पाहिलं आहे की घरी एखादा माणूस आला आणि काहीतरी असेल ना, तर आजोबा असे पटकन त्यांच्या सदऱ्याच्या खिशात हात घालायचे आणि 10 रुपये त्याला काढून द्यायचे. ती जी देण्याची वृत्ती आहे ना, सातत्याने समोरच्याला काहीतरी, मग ते तू किती पैसे देतोस याला महत्त्व नाही आहे, पण तुला मनापासून एखादी गोष्ट करावीशी वाटते. माझ्या वडिलांना मी पाहिलं की माझे वडील कितीतरी पुण्यातल्या किंवा महानगरपालिकेच्या किंवा खेडेगावातल्या कितीतरी शाळा असतील, ज्या शाळांमधल्या काही काही विद्यार्थ्यांचा खर्च, माझ्या वडिलांची नोकरी चालू होती बँकेची, असा काही आवाढव्य पगार नव्हता बाबांना, पण तरीसुद्धा छोटीशी रक्कम का होईना बाबा त्या मुलांच्या शिक्षणासाठी काढून ठेवायचे, त्या मुलांना द्यायचे. आजही अनेक शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च बाबा करत असतात. आता ते निवृत्त झालेत, पण ही जी स्वतःहून आपल्या समाजातल्या काही घटकांसाठी स्वतःहून काही करण्याची जी वृत्ती आईवडिलांमध्ये होती, माझ्या आजी आजोबांमध्ये होती ना, मला असं वाटतं तू जर माझं कौतुक करत असेल सामाजिक भानासाठी, तर हे त्यांचे संस्कार आहेत जे झिरपत कुठेतरी माझ्यामध्ये आलेत. मला त्यांनी कधीच सांगितलं नाही की जा आणि त्या शाळेसाठी मदत कर. कदाचित असं त्यांनी सांगितलं असतं तर मी नक्की केलं नसतं, पण मी त्यांना बघतोय ना, आणि ते करताना ते हे केलेली गोष्ट इकडं पण सांगत नाहीत की मी असं करतोय किंवा मी असं केलं आहे. मला असं वाटतं हे जे नकळत आपल्याबरोबर आपल्या सगळ्या समाज घटकांना सामावून घेण्याचे संस्कार आई वडिलांनी केले ना, तेच कुठेतरी माझ्यामध्ये उतरले. त्यांनी आजतागायत कधी कोणाशी भेदभाव केला नाही की हा या जातीतला आहे, हा कमी पैसेवाला आहे, हा अमुक पैसेवाला आहे. सगळ्यांना एकाच धाग्यात समान पद्धतीने आईबाबा सगळ्यांचे वागत आले, आजी आजोबा वागत आले. ते कुठेतरी संस्कार माझ्यावरती झाले. मी जेव्हा अभिनेता व्हायचा निर्णय घेतला तेव्हा म्हणजे खरं तर कुठल्याही आईसाठी अत्यंत शॉकिंग गोष्ट आहे, पण मी नोकरीला जाताना मी वाटेत ठरवलं की पास, आता मला कंटाळा आला, तर मला ॲक्टर व्हायचं. माझ्याकडे काहीही काम नव्हतं, 1 रुपयाचं पण काम माझ्याकडे नव्हतं आणि माझं लग्न ठरलं होतं. तर मी तसाच गेलो नोकरीला, मी राजीनामा दिला, घरी आलो. ताई म्हणली का रे आज लवकर आलोस, बरं वाटत नाही का? म्हणलं नाही, मी राजीनामा देऊन आलो घरी. बरं, का बरं? इतकं सहज तिने मला विचारलं. मी म्हटलं नाही, आता मला कंटाळा आला नोकरीचा. मग आता काय? मी म्हटलं आता मला ॲक्टिंगच करायची आयुष्यात, पण काही काम आहे का तुझ्याकडे? मी म्हटलं काही नाही आहे. मग काय करणार आहेस? मी म्हटलं बघ, मी M.Com झालो आहे, मार्केटिंगमध्ये मी इतके वर्ष, आता 2-2.5 वर्ष मी काम करतो आहे, तर मला तर ते येईलच. तर 2-2.5-3 वर्ष मी अभिनयाला देऊन बघतो, काही नाही झालं तर मी करीन परत नोकरी. ठीक आहे, बस इथे आमचं संभाषण संपलं. तेव्हा तुमचं एज काय होतं? मी 25 वर्षाचा होतो आणि माझं लग्न ठरलं होतं, आणि लग्न ठरलेलं असताना मी नोकरी सोडून घरी आलो होतो, आणि कुठे आईने आदळआपट केली नाही, आरडाओरडा केला नाही. ठीक आहे, एवढंच म्हटली. काही त्यांनी त्याच्यानंतर 8 महिने मी घरात बसून होतो, मी काही काम करत नव्हतं, माझ्याकडे काही कामच नव्हतं. कधी त्यांनी असं फ्रस्ट्रेट होऊन मला चिडून विचारलं नाही की आता काहीतरी करशील का, हातपाय हलवशील का, काय होणार आहे तुझं पुढे, लग्न ठरलं आहे तुझं, असं कधी त्यांनी मला प्रेशर दिलं नाही. काही नाही. ती रोज हसून मला उठवायची, काय जेवणार आहेस आज, जेवायला द्यायची, चहा द्यायची, घरी आल्यानंतर काय झालं आज दिवसभरात ते विचारायची. कधीही एका चकार शब्दाने सुद्धा त्यांनी मला हे विचारलं नाही की काय करणार आहेस, काय भवितव्य आहे तुझं, वगैरे वगैरे वगैरे. तर हा जो मोकळेपणा आहे ना, की तुला तुझी स्पेस देणं आहे, तुला धडपडण्यासाठी, तुला स्वतःचं काहीतरी घडवण्यासाठी तुला एक जी स्पेस देणं आवश्यक आहे ना, ती मला असं वाटतं की आईने दिली. आणि मला असं वाटतं की ती आई तुला स्पेस देतच असते ना, की आपण आईला नाही सांगू शकत की मला स्पेस दे, कारण मुळात तिने तिच्या पोटात तुला आधी स्पेस दिली आहे. त्याच्यानंतर तिने जन्माला आल्यानंतर मुलाला चांगलं वाढवण्यासाठी तिने स्वतःचं अन्नसुद्धा त्याला भरून, ती पण स्पेस, म्हणजे सगळंच तिने तुला दिलं आहे. अशा अवस्थेत आपण आईने मला काय दिलं हे आपण
म्हणजे हा प्रश्नच खरं तर आपल्याला पडता कामा नये. आणि मला असं वाटतं की कुठलेही आईवडील त्यांच्या भले ते अगदी झोपडीत राहणारे सुद्धा, ज्यांची कशीबशी मिळकत असलेले आईवडील सुद्धा असतील ना, तर ते बाहेर जेव्हा कष्ट करतात ना, तेव्हा त्यांच्या मनात हा विचार असतो की हे 2 घास माझ्या पोटात नाही जाता कामा, हे 2 घास माझ्या मुलाच्या पोटात जात, तर त्याच्यासाठी ते कष्ट करत असतात. तर मला असं वाटतं की ही आणि ती प्राण्यांमध्ये सुद्धा असते. आपण कितीतरी वेळा असे काही प्राण्यांचे चित्र बघितलेत की जिथे परवाचीच एक मी बातमी बघितली की बिबट्याने पिल्लाला जन्म दिला आणि ती त्याची आई काहीतरी गेली आणि ती गेलीच. तर ते पिल्लू एका गायीपाशी त्यांनी सोडलं. ती गाय त्या पिल्लाला दूध पाजायची बिबट्याच्या, आणि मग ते बिबट्याचं पिल्लू मोठं झालं, ते जंगलात गेलं, पण ते अजूनही रोज रात्री ज्या गायीने त्याला दूध पाजलं त्या गायीपाशी येतं आणि त्या गायीच्या कुशीत झोपतं बिबट्याचं पिल्लू. आता ह्याला काय उत्तर आहे तुझ्याकडे? तर मला असं वाटतं की कुठलेही आईवडील, कुठलेही जन्म देणारी माता, तिचं वडील हे त्या मुलासाठीच असतात. त्या मुलाच्या भोवती ते जे एक संरक्षक एक स्वतःचं जाळं तयार करतात ना, त्याच्यासाठी जगत असतात, धडपडत असतात. तर हे काही फक्त माझे आई नाही, कोणाचेही आई वडील. आणि हे संस्कार मला असं वाटतं त्या मुलासाठी, त्या वाढणाऱ्या बाळासाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण ह्याच संस्कारांच्या जीवावर तो पुढे मोठा होणार असतो. जसं सरांनी आत्ता सांगितलं की वेदमंत्र असतील किंवा त्याच्यात आयुर्वेदांच्या काही गोष्टी असतील, अध्यात्माच्या गोष्टी असतील, संगीताच्या गोष्टी असतील, तर हे तुम्ही आता डायरेक्ट संगीतात पारंगत व्हा, तुम्ही डायरेक्ट वेद म्हणायला लागा, ह्याच्यासाठी नसतात. पण काही काही गोष्टी तुझ्या कानावरती नुसतं पडणं देखील खूप महत्त्वाचं असतं. जसं आपल्याकडे अनेक ठिकाणी आपण गेलात की एक कुठेतरी म्हणजे आपल्याला असं म्हटलं जातं की मगाशी मी म्हटलं की तुमचं ध्यान होण्यासाठी तुम्ही कधीतरी मेडिटेशन करा, कधीतरी तुम्ही जप करा. आता हा जप करून डायरेक्ट तुला शंकर समोर देईल का? ओम नमः शिवायचा जप करून किंवा ओम मार्तंडांचा जप करून किंवा ओम गणेशायनमाचा जप करून डायरेक्ट गणपती तुझ्या समोर आला असं होईल का? पण तुम्ही ते जसं संतांनी सांगितलेलं आहे की तुला कुठेही काही करायला जमत नाही ना, तू नामस्मरण कर, रामकृष्ण हरी हा जप तू जप. आणि ते करत करत त्या रामकृष्ण हरी नुसतं म्हणत राहण्यानेच तुझ्या आयुष्यात एक शांतता निर्माण होते. त्यांनीच तुला एक आपोआप चॅनलाइज व्हायला होतं. कारण बाकीचे जे विचार जे तुला कदाचित बिघडू शकतात, जे तुला डायव्हर्ट करू शकतात, हे विचारच तू तुझ्या डोक्यात येत नाहीत. त्या रामकृष्ण हरीमध्ये तल्लीन होऊन तू काम करत राहतोस. तर तुझ्या असलेल्या कामाशी, तुझ्या भावनेशी तू तल्लीन हो, याच्यासाठी तो जप आहे. आणि मला असं वाटतं की हा संस्कार यासाठी महत्त्वाचा आहे की तो जबरदस्तीने केला जात नाही. आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी चालू असतात, याच्यातलं तू काय निवडतोस. तर मला असं वाटतं कृष्णाने काय केलंय की त्या सगळ्या उत्तम गोष्टींची त्यांनी सांगड घातली आहे. आणि त्या संस्कारांमधनं की तू जाता येता, जसं त्यांनी म्हटलं की एक वर्किंग वुमेनसाठी सुद्धा आहे की तुम्ही पार्कमध्ये वॉक करतानाही आपण ऐकू शकतो, जसं पुष्कळ वस्तू जे स्वयंपाक करून राहिलो, पोळ्या बनवून राहिलो, तेही करू शकतात. त्यामुळे तुमच्या कानावरती पडणं गरजेचं आहे. आणि एकदा तुमच्या कानावरती पडलं ना की मग त्यातल्या गोष्टी तुमच्या झिरपत जातातच जातात. तुम्ही किती टाळायचा प्रयत्न करा. मला असं वाटतं सोबतजी एक याच्यामध्ये मी ॲड करायचं की जो काळ तुम्ही सांगून राहिले होते की आपण नोकरीची रजा दिली आणि मग आपण आईला येऊन आपलं डिसिजन सांगितलं, तर त्या काळामध्ये आईच्या मनामध्ये तर बिलकुल सुनामी चालत असेल काळजीची की मुलाचं काय होणार, पण ती काळजीची था बिलकुल मुलाला नाही लागली पाहिजे, नाही तर तो आणखीन डिसअपॉइंट होऊन जाईल, तो आणखीन तर आपण लोकांना, मी कितींदा मला असं वाटतं की वुमन्स डे आपण सेलिब्रेट करतो, तर त्याच्यामध्ये आपण फिल्म स्टार जे मोठे काही झाले, ठीक आहे त्यांनी काही केलं असेल, पण हे जे आपले घरी बसलेले आहे हे अप्रतिम योद्धे होते की आतून इतकं मोठं युद्ध चाललेलं आहे की एक महाराष्ट्रीयन मुलाला कुठे आता नोकरी पण सोडली, आता काय होणार, पण ते सांगायचं नाही. त्याला एक कम्प्लीट सिक्युरिटीचं भान असलं पाहिजे. आणि त्याला बिलकुल हे नाही दाखवायचं की तू नोकरीवर नाही आहे तर तू काही कमी केलेलं आहे आणि तू आमच्यासाठी काही कमी होऊन गेलं आहे. म्हणजे खरंच ते एक आई असं व्यक्तिमत्व आहे की सेल्फलेस लव्ह आहे. ते तिचं काहीच स्वार्थ नाही, काहीच नाही. काळजी पण आहे तर तुझ्यासाठी काळजी आहे. आम्हाला तू खूप मोठं बंगला देणार, गाडी देणार, सोन्याचे दागिने देणार, ते काहीच नकोय, काहीच नकोय. तू सुखी राहा, तुझं गृहस्थ धर्म सुखी चाले. त्याशिवाय त्या व्यक्तिमत्वाला मी खरंच, आणि सुबोधजी तर थोडे रेबेल कॅरेक्टर म्हणजे आहे मराठीमध्ये, त्यांचा मी अभिमान बघतो, म्हणजे खूप यूट्यूब म्हणजे त्यांचे व्हिडिओ बघितले तर म्हणजे मी सहमत आहे सुबोधजींशी या गोष्टीवर. तुम्ही आत्ता म्हणत होतात की आपण ऐकलं पाहिजे, तर आय थिंक एक प्रत्येक चाइल्ड मे बी कानसेन असायला हवा. तानसेन होण्यापेक्षा नाही, कानसेन आहे. मला असं वाटतं की काय आहे, आता मी तेच म्हणतोय की दुर्दैवानी माझ्या घरी, मी आता मुंबईत असल्यामुळे
आजी आजोबा नाही आहेत माझ्या मुलांना. आमच्याकडे माझे आजी आजोबा असताना ना रोज संध्याकाळी काहीही येऊ देत आमच्या वाड्यातली सगळी मुलं एकत्र येऊन बसायची, शुभं करोती रामरक्षा म्हणायची. आता ते म्हटल्यामुळे ना, किंवा माझ्या आजीने मला सांगितलं होतं की काही झालं तरी सकाळी उठल्यानंतर गणपती स्तोत्र आंघोळीनंतर म्हणायचं. तर ते तिने माझ्याकडनं पहिल्यांदा म्हणून घेतलं. पहिल्यांदा मी कंटाळा केला असेल, माझं पाठ झालं नसेल, ही सगळी शाळेतल्या गोष्टी आहेत. पण आज मी जर माझी आंघोळ झाली, मी किती गडबडीत असेल आणि जर मी गणपती स्तोत्र म्हटलं नाही ना, तर मला असं वाटतं काहीतरी आजचा दिवस चुकलाय, समथिंग इज मिसिंग. मग ते कामात लक्ष लागत नाही, कारण ते नेहमीचं. आणि आता ते नकळत होतं. म्हणजे पहिला तांब्या घेतला की गणपती स्तोत्र सुरूच होतं, अथर्व शीर्ष सुरूच होतं. आता ते संस्कार आजीने केलेले आहेत आणि आईनी त्याला, आजी करते म्हणून आईने थांबवलंय का? तर आजीची वेळ जर मी पाळली नाही तर आई फक्त माझ्याकडे बघायची की जाऊन, म्हणजे ती म्हणायची पण नाही जाऊन बस, आरडाओरडा पण नाही, की गपचूप आपण जाऊन 7 वाजता बसायचो. तर मला असं वाटतं की हे जे तुझ्यावरती घरात, की जसं आजी आजोबा काहीतरी एखादं स्तोत्र म्हणत असेल तर ते नकळत तुझ्या कानावरती पडत राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कदाचित असं होतं की कानावरती पडत राहण्यानंतर कधी कधी तुला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण होतो, अरे काय बघावं. बरोबर. जसं ह्यांनी आत्ता सांगितलं की IITचं शिक्षक म्हणून करत असताना गर्भसंस्कार हे एक विज्ञान आहे असं म्हटल्यानंतर त्यांच्यातला इंटरेस्ट जागा झाला ना. हे जर त्यांनी ऐकलंच नसतं तर कुठनं त्यांनी पुढे जाऊन हा शोध घेतला असता. कुठेतरी ते कानावरती पडलं, कुठेतरी ते बीज आधी पडलं. जसं म्हणतात की ते पाखरं पक्षी महत्त्वाचे का असतात, कारण फुलपाखरं पक्षी हे जे इकडून कुठनं तरी ते एखाद्या फुलावरती बसतात, त्याचं बीज उचलतात आणि कुठेतरी भलतीकडे नेऊन टाकतात. पण ते बीज टाकतात म्हणून त्याच्यातनं काहीतरी निर्माण होतं. ते बीज टाकणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे ऐकत राहणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यात काय मधुरा, एकदा म्हणजे मलाही आता एक प्रसंग आहे की जेव्हा मी हे IITचं हे उपक्रम स्टार्ट केलं होतं माझं, तर माझं 5 IIMशी मला कॉल लेटर्स होते. आणि महाराष्ट्रीयन ब्राह्मणांच्या घरी म्हणजे नोकरी म्हणजे आमच्या इंदोरला तर किमान, आता इथे तर माहीत नाही काय महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे, पण त्यावेळी तर असं नोकरी म्हणजे बँकेत लागली किंवा असं म्हणजे काही कंपनीत तू असं कर, नोकरी कर. आणि मी चालू केलं. तर जसं सुबोधजींचा एक पिरियड होता की ज्याच्यामध्ये आईचा, वडिलांचा पूर्ण पाठिंबा की नाही बेटा तू कर असं, भले आतून ते खूप काळजी करत असेल. आता काय झालं, चालू झालं तर यंग तुर्कच होतो आम्ही, पण खूप, तर काय सांगावं, सगळं सुबोधजींना माहितीचं सगळं काय असतं ते. पण मग असं मन खूप व्यथी आणि राहायचं, आता काही उद्विग्न सगळं. तर आईने मला एक दिवशी म्हटलं की बेटा तू आहे ना जप करत जा. आता आईच्या हातात अजून काय, आई तुम्हाला बिझनेसमध्ये काही सांगू नाही शकत, त्यांना अभिनयमध्ये काही सांगूच नाही शकत. तिच्याजवळ हेच एक रामबाण असतं की बेटा तू आहे ना, तू खूप असं काळजी करतो, असं नको करू बेटा, थोडंसं जप करत जा, थोडं मनाला शांत ठेव, असं राग करून कामात नाही. तर मी एकदा आता देवासमोर बसलो जप करायला. आईने म्हटलं थोडं मन ठेवायला आपण बसून जातो खरं पाहायला गेलं तर जप करायला बसलो. तर जप करून कसं तरी मी ते 108 पूर्ण केलं. 108 पूर्ण केलं असेल का माहीत नाही मला. आणि आई समोर गेलो आणि आईला म्हटलं की आई खरं सांगू ना, तर ते जप करताना ना डोळे बंद केलं की सगळं ते मला तेच दिसतं, ते बिझनेस आणि ते IIT आणि ते कॉम्पिटिशन आणि सगळं काही. तर आई खरंच सांगू ना, तर मनामध्ये नाहीच आहे, तर मग काय अर्थ आहे. तर आई, पण आता आईलाही थोडं खुश करायचं होतं, कारण मला माहिती होतं की म्हणून तर आपल्यासाठीच राहिली. तर मी आईला म्हटलं की आई मी तुला हे बिलकुल आय गॅरंटी की ज्या दिवशी माझं मन लागेल ना मी जप करेल. पण माझं मन नाही लागणं तर काय अर्थ आहे. माझ्या आईने मला इतकं सुंदर म्हटलं, ती काही खूप प्रचंड शिक्षित आणि अशी काही बाई नव्हती. आईने मला म्हटलं की विपिन, ज्या दिवशी मन लागेल त्या दिवशी जप करेल हे विचार करणारा कधीच जप नाही करू शकणार. जप करत राहावं, एक दिवशी मन आपल्या आप लागणं सुरू होऊन जातं. तर मला हे समजून आलं की आई, आजी हे सगळे जे नाती आपल्यावरती जे प्रभाव टाकतात ना, इम्पॅक्ट टाकतात ना, ते त्या काळी समजून नाही येत. ते खूप वर्षानंतर जेव्हा आपण थांबतो, विचार करतो, तर आपल्याला वाटतं यार किती हाऊ जेंटली दे पोर्ड, ते शिरलं आपल्या अंगात. तर ते व्यक्तिमत्व त्या काळात समजून येणारं आहेतच. तर मला आय थिंक आपण सगळेच रमलो आहे त्या आठवणींमध्ये. मला आत्ताच नुकतंच वाचनात एक गोष्ट आली होती, ती एक थोडी विनोदी आहे. म्हणजे 2 मुलांची गोष्ट आहे. तर एक मुलगा म्हणतो दुसऱ्या मुलाला की आईच्या पायाखाली स्वर्ग दिसतो, तर मग बाबांच्या पायाखाली काय असतं. तर मग तो दुसरा मुलगा त्याला म्हणतो की बाबांच्या पायाखाली 8 नंबरी चप्पल असते. सो ह्या अनुषंगाने मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या वडिलांचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होता, काय भूमिका होती त्यांची तुमच्या संगोपनात. मी तुला मगाशी म्हटलं तसं माझा आईशी खूप संवाद होता. माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट
माझं अफेअर, मी एका मुलीच्या प्रेमात आहे हे सांगणं असेल, त्या लग्नाविषयी बोलणं असेल, मी शिक्षण काय करायचं ही गोष्ट असेल, मी नापास झालो किंवा होणार आहे हे सांगितलेली पहिली गोष्ट माझ्या आईला होती. आणि मला त्याच्यात भीती नाही वाटली, कारण मला माहिती होती की आईला कसं सांगू, कारण तो विश्वास आईने आयुष्यभर माझ्यावरती दाखवला, ठेवला. मी बाबांना नाही कधी शेअर केलं. बाबांना शेअर केलं मी, बाबा मला मारतील ही भीती होती का, नाही. पण आईशी एक लहानपणापासून खूप मनमोकळा संवाद होता, जो अजूनही आहे. बाबांशी तेवढा आई इतका संवाद नाही माझा, आजही नाही. म्हणजे बाबांशी बोलत नाही का, अबोला आहे का, असं नाही आहे. बाबांशी बोलतो, त्यांची चौकशी करतो, त्यांच्याविषयी प्रचंड प्रेम आहे जेवढं आईविषयी आहे. एका काळातले बाबा असे होते ना की ते काही असे आल्या मुलाशी चला गप्पा मारूया आणि ते आपली चप्पल मुलाच्या पायात आल्यानंतर मित्र म्हणून राहूया, असे सगळेच वडील नसतात ना, वडील वडील असतात. पण मला आठवत आहे की माझ्या कुठल्याच गोष्टी विषयी म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत, तर मी कॉमर्सला असताना एकदा माझ्या डोक्यात आलं की चला आता मला ना ई-कॉमर्स करायचं आहे, कारण तेव्हा फॅड आलं होतं नवीन ई-कॉमर्सचं. तर मला ई-कॉमर्स करायचं आहे. त्याची फी जास्त होती. आमच्या वडिलांनी कर्ज काढलं आणि कर्ज काढून त्यांनी माझं ई-कॉमर्सचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी मला हा प्रश्न नाही विचारला की तुला का करायचं आहे. त्याने मला आता ई-कॉमर्स करून काय करणार आहेस एकदाही नाही विचारलं. त्यांनी माझ्या शिक्षणाच्या बाबतीत माझ्या वडिलांनी कधीच एक पाऊल मागे घेतलं नाही. तुला शिकायचं आहे, चल. नाटकात मी येण्याचं कारण माझे वडील आहेत. क्या बात आहे. सुट्टीच्या काळात मी घरात होतो आणि आता तुला काहीतरी चांगल्या ठिकाणी घातलं पाहिजे म्हणून बाबा मला घेऊन गेले आणि नाट्य संस्कार कला अकादमी या संस्थेचं उन्हाळी शिबिर चालू असायचं लहान मुलांचं. त्या शिबिरात मला बाबांनी घातलं. त्यामुळे आज मी इथे येण्याचं कारण माझी आई नाही आहे, माझे वडील आहेत. क्या बात. त्यांनी मला त्या नाटकाच्या शिबिरात घातलं म्हणून माझी नाटकाची ओळख झाली आणि पुढे जाऊन त्याचं पॅशनमध्ये बदल झाला. मी लहानपणी ज्या ग्राउंडवरती मी जिम्नॅस्टिक खेळायचो, मलखांब खेळायचो सगळीकडे, तर तिकडे प्रमुख म्हणजे आई तर सोडायला बिडायला यायची, पण माझे वडील बऱ्याच वेळेला फिरतीवरती असायचे, कारण बँकेत होते, त्यांची बदली असायची. तर तिथे अनेक ठिकाणी माझं घालण्याचं कारण माझे वडील आहे. मग मला एकदा लहानपणी आठवतं आमच्या आजोबांची सायकल होती, खूप जुनी सायकल होती, खूप जुनी. म्हणजे आजोबांची सायकल म्हणजे विचार कर, 3 चाकी सायकल. आणि 3 चाकी सायकलची स्पर्धा होती. तर मला घेऊन आईवडील आमच्या सारसबागेत गेले होते. तिकडे त्यांनी स्पर्धा बघितली. मग त्यांनी माझं नाव घातलं त्या स्पर्धेत. मग घरी जाऊन ते आमच्या आजोबांची अत्यंत जुनाट सायकल घेऊन आले. त्या सायकलमध्ये मी पहिला आलो. मग त्या पोरवाल सायकल त्यांनी जे ऑर्गनाईज केली होती त्यांच्याकडनं मला नवीन सायकल मला मिळाली. पण आपल्या मुलाला आपण घालूया आणि त्याला जिंकणं हा महत्त्वाचा भागच नाही आहे, पण या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स त्याला जिथे जिथे त्याला शिकायचं आहे, त्याला खेळ शिकायचा आहे, त्याला अभ्यासातलं काही शिकायचं आहे, त्याला काही शिकायचं आहे. मला असं वाटतं या प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे घालण्याचं काम असेल ना ते माझ्या वडिलांनी केलं आहे. आणि कधी आता मी तुझ्यावर संस्कार करायचा म्हणून घालतोय, नाही, तुला शिकायचं आहे, चला. आजही मी तुला म्हटलं तसं की जे काही सामाजिक भान माझ्यामध्ये आलं असेल त्याला प्रमुख माझे वडील आहेत. आमच्या गल्लीच्या बाहेर एक शाळा आहे महानगरपालिकेची, आता ती बंद होणार आहे. पण त्या शाळेशी माझ्या वडिलांचं कितीतरी वर्षांपासूनचा, कितीतरी पुण्यातल्या शाळा आहेत ज्या शाळांमधले कितीतरी विद्यार्थी त्यांची फी माझे बाबा भरतात. आजतागायत बाबांनी माझ्याकडनं 1 रुपया कधी माझ्याकडनं मागितला नाही आहे की तू माझे शिक्षण ई-कॉमर्स केलंस, काही केलं नाहीस, पैसे मला भर. पण मला असं वाटतं की नकळत बाप असतो ना, तो 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 त्या म्हणजे द्रौपदीच्या वेळेस जसा कृष्ण धावून आला ना तिने हाक मारल्यानंतर, तसा बाप असतो. तो असतो जेव्हा तुला अत्यंत संकटाची वेळ येते आणि तू जेव्हा धावा करतोस ना तेव्हा तो कृष्णासारखा त्या द्रौपदीत धावून येतो. आपले परिवाराबद्दल एक सांगायची इच्छा आहे. आमच्या इंदोरला नाना महाराज तराणेकर करून एक मोठे संत झाले, त्यांचं संस्थानही आहे. तर आत्ता त्यांचे नातू बाबासाहेब तराणेकर ते संस्थेचे आता. तर मागच्यांदा जेव्हा सुबोधजींची भेट झाली होती, 1-1.5 वर्ष झाले असेल मला वाटतं, 1 वर्ष. तर मी जेव्हा इथे मुंबईला येत होतो तर त्यांच्या घरी पहिले गेलो होतो आणि त्यांना सांगितलं की सुबोधजींची भेटायला जायचं तर काही दिवसानंतर. तर तुला आश्चर्य होणार मधुरा की त्यांचंही वय आता 75मध्ये असेल. त्यांनी मला म्हटलं की तू जाईल तर त्यांचे जे वडील होते, आई वडील, ते जेव्हा इंदोरला एकदा आले होते तर आपले संस्थान आलेले होते, खूप भाविक लोक आहे. म्हणजे
प्रसिद्धी परिवाराला असली तर ठीक आहे, पण कीर्ती असली ही तर श्रेष्ठ आहे. आणि कीर्तीसाठी पैसा गरजेचा नाही, फेम गरजेचं नाही. तर यांचे परिवाराची कीर्ती अशी आहे की ते नाना महाराज तराणेकर संस्थानात त्या लोकांनी मला सांगितलं की यांचे वडिलांबद्दल की भाविक लोक आहे, म्हणजे देवाधर्माचं करणारे. ही एक त्या परिवाराचे म्हणजे सुबोधजींशी आपलं जुळणं झालं कृष्णा कमिंगचं, ते मलाही वाटतं की ते प्रत्येक कलावंत, मी खूप कलावंतांनाही भेटलो आहे, पण सुबोधजींशी भेटताना असं वाटतं की आपण जसं सावरकरांबद्दल वाटतं ना कधी कधी, यू कॅन हॅव एडमायरर्स बट नॉट द फॉलोअर्स, तर तसं सुबोधजींचं बद्दल काय ते त्यांचे विचार आहे. बरोबर. सो अ रॅशनल ब्रेन ओव्हर शोल्डर, अ व्हेरी थिंकिंग ब्रेन. You know, if there is some views that I am having, I'll be having the courage to put it in front of you. You like it or dislike it, but you cannot discard those. तर त्या परिवाराचं कीर्ती आहे ही मला इंदोरमध्ये समजून येऊन गेली होती. विपिन सर, कृष्णा कमिंग गर्भसंस्कार या ॲपचा निर्माण झाल्यावर एक्झॅक्टली तुम्हाला कशा प्रकारचे फीडबॅक्स आले? म्हणजे ते जे होते गर्भवती स्त्रिया त्या आणि त्यांचे पती, त्यांच्यामध्ये काही बदल घडला का? कशा प्रकारे परिवर्तन झालं? खूपच जास्त, म्हणजे चमत्कारिक, जितकं मी पण सुद्धा एक्सपेक्ट नाही केलं होतं तो तशी परिवर्तन बघायला मिळाले. काय असतं मधुरा, एक तर आहेच की आपण गर्भसंस्कार शास्त्राचं पालन करून राहिलो आहे, तर तो जो बाळ जन्माला आला तो खूप व्हिडिओज त्यांनी असे पाठवले की तो बाळ खूप लवकर वयामध्ये आता शब्द उच्चारित करून राहिला आहे, किंवा शांत राहतो अगदी, म्हणजे काही रडगाणं काही जास्त नाही, किंवा आता जे मुलं थोडे मोठे झाले त्यांचे आत्ताही फीडबॅक येऊन राहिले की त्याचे शाळेचे जे प्रिन्सिपल त्यांनी त्याला 2 क्लास पुढे बसवण्याचं, 1 क्लास पुढे बसवण्याचं त्यांना ऑफर दिलं की त्याला इतकं येतं पहिलेशीच. म्हणजे हे सगळे तर आलेच. दुसरे प्रकाराचे होते की ज्याच्यामध्ये आईवर प्रभाव पडला. तर खूप मिसकॅरेजचे केसेस होते, खूप हाय रिस्क प्रेग्नन्सीज होती, खूप असे होते की ज्यांना कन्सीव्ह नाही होऊन राहिलं होतं. त्याच्यामध्ये प्री कन्सीव्ह फेजमध्ये जेव्हा त्यांनी गर्भधान संस्कारशी प्रारंभ केलं ना आपलं सगळं, तर त्यांनाही सुखद प्रेग्नन्सी ही लाभली. ही एक मोठं आमचं एक सफलता होती. आणि तिसरी एक खूप मोठी सफलता जी मला खूप इच्छित आहे मी सांगायचं तुम्हालाही सुबोधजी, की द गर्भसंस्कार ॲप कृष्णा कमिंग इज वर्ड बियॉन्ड प्रेग्नन्सी. त्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तन कसं आणलं. जसं उदाहरणार्थ खूप व्हिडिओ माझ्याजवळ येतात स्वतः बाईचे, म्हणजे ते गर्भिणीचे, नंतर म्हणजे जेव्हा ते प्रसूत होऊन जातात त्याच्यानंतर, किंवा त्यांचे हस्बंडचे, की खूप लवकर रिॲक्ट करायचे. आजकाल काय, जसं मी पूर्वी सांगितलं होतं, आजकाल आपण खूप रिॲक्टिव्ह सोसायटीमध्ये कन्वर्ट होऊन राहिलो आहे. आणि आता जर सुबोधजींनी म्हटलं की आईची उपमा कोणाकोणाला दिलेली आहे, तर आईची उपमा ही भूमीलाही दिलेली आहे, पृथ्वीला. आणि का बरं दिलेली आहे? कारण की आपले पाऊल रोज तिच्यावरती पडून राहिले, इतकं भार घेऊन ती चालून राहिली आहे, पण तरीही या जगाची जी आपलं पोट भरण्यासाठी जी आपण काही पण जे शेती होऊन राहिली ती त्याच भूमीवरती होऊन राहिली आहे. तर यासाठी त्या बाईचं शांत राहणं एक परिवारामध्ये हे जास्त गरजेचं असतं. पुरुष एकदा थोडं रागिष्ट झाला, समजून घ्या, मी त्याला काही डिफेंड नाही करून राहिलो आहे, पण ते चालतं. पण बाई ही थोडी शांत समजदार असली तर परिवार टिकून राहतात, संबंध टिकून राहतात आणि पुढे गृहस्थ वाढतात. मुलाची पहिली गुरु ही आईच आहे ना. मातृदेवो भव सगळ्यात पहिले म्हटलं गेलं, पितृ आणि आचार्यानंतर म्हटलं गेलं. तर ह्यासाठीच म्हटलं गेलं की मूल हा आईला बघतो मूलतः. जो परिवर्तन आला तो बाईच्या स्वभावामध्ये का बरं आला आणि त्याने कसं परिणाम केलं, की जसं मी तुला सांगत होतो की उकळते पाणीला शांत करणं पहिले गरजेचं होतं. कोणतंही शास्त्र आणि ते सगळं काही कामाचं नाही जेव्हा तुझं मन उकळून राहिलं तर. आणि आज सगळ्यात मोठी प्रॉब्लेम जे संबंधांमध्ये आली होती आणि आहे पण मी जे बघतो जगात, ते आहे इगो. अहम खूप जास्त आहे. मी कशाला आपली गलती स्वीकार करू जेव्हा मी चुकीवर नाही येतो. आता मी कितींदा हे म्हणतो की सुबोधजी एक म्हणजे हायवे आहे. हायवेवर कसं असतं ना की एकीकडून गाडी जाणारे असतात आणि एकीकडून येणारे असतात. आता आपण इकडे जाऊन राहिलो आपली स्कूटरनी, समजून घ्या, समोरून एक ट्रक येऊन राहिला फुल स्पीडमध्ये उलटी डायरेक्शन म्हणजे रॉंग डायरेक्शन. त्यावेळी आपण काय करतो, तो जोराने आपल्याकडे येऊन राहिला, आपण तर सही म्हणजे लेनमध्ये आहो, पण आपण त्यावेळी स्कूटर साईडमध्ये करून घेतो आणि ट्रक निघून जातो, तर आपण वी हॅव अ साय ऑफ रिलीफ रादर की चला प्राण वाचले. पण जेव्हा घरी असं काही होतं तेव्हा आपण काय म्हणतो, वेन आय एम नॉट एट फॉल्ट,
मी कशाला माझी गाडी खाली घेऊ. आय विल ऑल्सो रिस्पॉन्ड. इफ यू कॅन अटर 1 word, काउंट ऑन मी, आय कॅन अटर 10 words. इफ यू कॅन गो टू 10 decibel, आय कॅन रीच 20 decibels. तर माझं असं म्हणणं होतं आणि मी त्या गर्भिणींना 9 महिन्यापर्यंत हे समजवलं की हे बघा, त्या हायवेवर पण तुमचं कॉन्शियस डिसिजन होतं आणि तो कॉन्शियस डिसिजन असं होतं की माझ्यासाठी माझे प्राण हे जास्त किमती आहे माझे पॉईंटचे अपेक्षा, की नाही मी सही आहे तर मी कशाला हटू. तर मी माझं पॉईंट सोडून दिलं, माझे प्राण वाचले, ते माझ्यासाठी किमती आणि मी सुखी झालो, मला आनंद झाला त्याचं. पण घरी पण तो एक कॉन्शियस डिसिजन आपण घेतो आणि तो कॉन्शियस डिसिजन त्यावेळी आपण काय घेतो, माझा पॉईंट जास्त किमती आहे, माझ्या परिवाराची सुख समृद्धी शांती विश्वास ह्याची अपेक्षा. शब्दांचे जेव्हा बाण चालतात ना ते विश्वासाला बिलकुल भेदून टाकतात. तर ह्यासाठी 9 महिन्यापर्यंत मी त्या बाईंना हे समजवण्यामध्ये ह्यासाठी मला वाटतं समर्थ थोडंफार झालो. मला काही जास्त येतं यासाठी नाही, पण मनुष्याला बदलायचं असेल तर पहिली गरज मधुरा मला असं वाटतं की त्या मनुष्याची इच्छा असणं की मला बदलायचं आहे. ज्याची इच्छा नसली त्याला देवही नाही बदलू शकत. दुसरं, ते बदलावसाठी काही तंत्र असणं. ठीक आहे, मला बदलायचं आहे, पण त्याचं तंत्र काय, त्याचा सिद्धांत काय, ते कशाने मी बदलणार. तिसरं, त्या तंत्रावरती माझा विश्वास असणं, माझी श्रद्धा असणं की हो याच्याने बदलाव येईल. चौथं, पेशन्स, दॅट इट विल वर्क. जसं सुबोधजींनी आता शास्त्रीय गायन म्हटलं, पहिला दिवस तू कोणत्याही लहान मुलाला बघ, म्हणजे कोणत्याही एक युवाला म्हण, तुला जॅझ किंवा तो डिस्को हे सगळं तुला शास्त्रीय गायन शिकायचं आहे, तर शास्त्रीय गायन ही एक तपश्चर्या. ही पहिल्या दिवशी गोड नाही वाटणार, पण ज्या दिवशी ती गोड वाटेल त्या दिवशी आणखीन काही गोड नाही वाटणार. खरं आहे ना. तसंच काय असतं जीवनामध्ये, आपल्याला काही परिवर्तन त्या बाईला आणायचे होते, ती स्वतः रडायची माझ्यासमोर की सर मला समजून कधी कधी नाही येत, मी इतक्या लवकर रिॲक्ट करते कोणत्या गोष्टींना, माझ्या सासूची माझं खूप मतभेद, माझ्या पतीशी. आणि नंतर मला स्वतःला असं वाटतं कधी कधी की मी काय म्हटलं बापरे त्यावेळी, खरंच गरजेचं होतं का. तर कृष्ण कमिंग गर्भसंस्कार ॲपने जे खूप मोठा परिवर्तन आणलं ना, मला 9 महिने मिळाले, कारण की त्या बाईचं स्वार्थ होतं. मी शब्द खूप डिलिबरेटली आय एम युजिंग द वर्ड, तिचं स्वार्थ होतं. का बरं, कारण की तिला वाटत होतं की माझं मूल हा शांत संस्कारित स्वस्थ असं असलं पाहिजे. त्या स्वार्थाच्या कारणाने तिने पेशन्स ठेवला 9 महिन्यापर्यंत. चला करू तसंही आहे काय म्हणतात ते, योग केला, आसन केले, परिवार प्रबोधन ऐकलं, जप केला, प्रार्थना केली सगळे बरोबर. त्या सगळ्यांचं 360 डिग्री इम्पॅक्ट असा पडला मधुरा की आता खूप व्हिडिओ माझ्याजवळ आहे ज्याच्यामध्ये, म्हणजे यूट्यूब चॅनलवरती असेल आमचे लोडेड खूप सारे असेल, की बाई चमत्कृत, पती चमत्कृत, की असं काय झालंय. तर पती सुद्धा ते सेशन अटेंड करत होते. तर एका पतीने मला खूप छान म्हटलं की सर पहिले तर माझी ही स्थिती होती की मी इतकं रागिष्ट होतो की मी घराची भांडी फेकायचो आणि मला माझे आई वडील माझी पत्नी धरून ठेवायचे. आता अशी स्थिती आहे की मी गाडी चालवतो तर मागून कोणी टक्कर मारली, हलकीशी लागून गेली, तर मी उतरून त्याला विचारतो की बाबा तुला तर नाही लागली. अशी स्थिती आहे. तर सुबोधजी, परिवर्तन हे फक्त गर्भावस्था नाही, इट हॅज वर्क बियॉन्ड प्रेग्नन्सी. मग खूप सारे असतात बेटा दुःख हे प्रेग्नन्सीमध्ये, जर तुला 2-3 सांगतो. दुःखद आहे पण ते खरं आहे. ते एका बाईनी म्हटलं की सर, माझ्याशी ती 1-to-1 VC होती जेव्हा, तिने म्हटलं की 3ऱ्या महिन्यात जेव्हा मी होती गर्भिणी तेव्हा मी आणि माझे पती केदारनाथ यात्रावर गेले होते. 3रे किंवा 4थे महिन्यात, मला लक्षात नाही येत का. तर ते घोड्यावर पुढे होते आणि मी मागचे घोड्यावर बसले. आता मी कुठे बघायसाठी त्यांनी असं वळून बघितलं आणि ही फेल इन टू द ट्रेंच. ते खाईमध्ये पडले. बोले मी 4थ्या महिन्यामध्ये माझ्या पतीचं शव केदारनाथची घरी आणलं आहे आणि मी गर्भिणी 4थ्या महिन्यात होती. एका बाईने 9व्या महिन्यामध्ये मला म्हणते की सर मागच्या महिने माझ्या पतीची मृत्यू झाली, असं होऊ शकतं का काही चमत्कार की तेच जन्माला माझ्या पोटात. एक बाई मला म्हणते की सर माझा पती म्हणजे माझ्या घरात खूप वाईट स्थिती आहे, काल रात्री माझ्या पतीने मला चप्पलाने मारलं, मी 6व्या महिन्यामध्ये. माझा भाऊ आत्ता निघालेला आहे माझ्या माहेरशी घ्यायला मला, आत्ता ट्रेनमध्येच असेल आणि तो पोचून जाईल 2-1 तासामध्ये. तुम्ही सांगा मी माहेरी जाऊ की सासरी राहू. म्हणजे मधुरा खूप परिस्थिती या जगात आहे. आणि मला एक देवदत्त माझ्यावरती गुरुभार काय होतं की त्या परिस्थिती असूनही त्या बाईंना 9 महिन्यापर्यंत की बघा आत्ता आपल्यासाठी फक्त नका जगू, त्या मुलाची काय चूक, त्या बाळाची काय चूक, त्याच्यासाठी
सो वॉट आय वॉन्ट टू स्ट्रेस रिअली हार्ड अपॉन इट, आय टेक ट्रिमेंडस प्राईड ऑन इट, की द ॲप हॅज वर्क बियॉन्ड प्रेग्नन्सी. पती पत्नीच्या संबंधांमध्ये मधुरता, सासू सुनांमध्ये मधुरता. आता त्या बाईला पहिलेशी जास्त समजायला लागलं की फक्त जन्म देणं हे आई नसते, आई तर त्याच्या नंतर चालू होते ना. जन्म देणारी ते जननी आहे ना. आता खूप लोक आपल्याला, आपले हिंदू विधर्मी लोक आपल्याला म्हणतातच ना की गाय अगर माँ है तो बैल बाप है क्या, असं काही म्हणतात ते, सांड बाप आहे असं काही म्हणतात ते. तर आपण हेच म्हणतो की गाय माँ है, जननी थोडी आहे, आई संस्कार देणारी आहे. तर ह्यासाठी मला असं वाटतं की अमेझिंग टेस्टिमोनियल्स. ह्या ॲपला खूप बरेच IAS अधिकाऱ्यांनी, सेक्रेटरी लेवलपर्यंतचे मंत्री लोकांनी, म्हणजे नेते लोकांनी, खूप लोकांनी, गायनेकोलॉजिस्ट तर प्रचंड, स्वतः गायनेकोलॉजिस्टनी गर्भसंस्कारचा ॲप करून प्रसूत झाले. तर खूप खुशी होते हे बघून. वैज्ञानिक, आणि जसं मी सांगितलं 28 देश, म्हणजे केनिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कोणताही तू देश सांग त्या देशाशी लोकांनी. तू विचार कर, इकडे वैदिक चाललंय सगळं आणि तिकडे ऑनलाईन ते बसलेले, 16मध्ये बसलेले तो गृहस्थ, ऑस्ट्रेलियामध्ये असून. आपल्याला, आम्ही सगळ्यांना म्हणतो की किमान सनातन धर्मामध्ये हे लिहिलेलं आहे शास्त्रात की एक उपवासाबद्दल जसं लिहिलेलं आहे की तो केलंच पाहिजे, तो एकादशी. तुला आश्चर्य होणार, आता इतके 28 देशामध्ये जितके पती आहे ते सगळे एकादशी करून राहिले. आता रामरक्षा जी कॉम्पिटिशन, आम्ही दर आठवड्याला काही कॉम्पिटिशन ठेवतो, 15 दिवसात काही अशी. रामरक्षाची मागची कॉम्पिटिशनमध्ये जी बाई फर्स्ट आली आहे ती सिंधी आहे. आणि आपण आपले महाराष्ट्रीयन, आपल्याला वाटतं की रामरक्षा तर आमचा एकाधिकार आहे, म्हणजे त्याच्यावर असं आपल्याला वाटायला लागतं. तर त्या दृष्टीने खूप अंतर आले. देवाधर्मावरती विश्वास वाढला, श्रद्धा वाढली. तर असं मला वाटतं की हे अंतर पण तितकेच महत्त्व ठेवतात जितके त्या बाळाला शांत, सुंदर, संस्कारित, स्वस्थ आपण जन्माला आणण्याचं आपलं भगीरथी प्रयत्न आहे. कमाल. म्हणजे तुम्ही मुलांना शिकवलंच आहे, पण आता आम्ही पण तुमच्याकडून खूप शिकतोय. अरे नाही, सो इट्स कमेंडेबल. आणि तुम्ही म्हैसूर ते जम्मू फिरले आहात मुलांना शिक्षा देत. हो, बरेच 1 लाखपेक्षा जास्ती मुलांना तुम्ही शिकवलंय. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की तुम्ही पालकांना काय सांगाल, म्हणजे कशा प्रकारे त्यांनी संस्कार केले पाहिजेत? बेसिकली मुलाच्या जन्मानंतर त्यांनी काय गोष्टी करायला हव्यात संस्कार करण्यासाठी? आता खूप बृहद विषय आहे, त्याच्यावरती खूप टाइम लागून जाईल. मी शॉर्टमध्ये त्याला, म्हणजे जितकं माझी समज सांगते त्याच्यावरती सांगतोय. पहिली गोष्ट तर संस्कार जेव्हा बाळ होऊन जातो त्यानंतरची आपण गोष्ट करून राहिलो. संस्कार म्हणजे हा दृष्टी आहे, जीवनाला बघायची दृष्टी, परिवाराला बघायची दृष्टी. माझी दृष्टी, तुझी दृष्टी वेगळी असणार. यासाठी पती आणि पत्नीचीही दृष्टी, ते 2 मनुष्यासाठी थोडीफार वेगळी असणारच. पण त्या पती पत्नींनी आपली दृष्टीला पण बाजूत ठेवून, महाजनो येन गतोस पंथा, जिथे ज्या पथावर मोठे लोक चालले ती दृष्टी कोणती होती, त्या दृष्टीला ट्रान्सफर करणं. जसं उदाहरणार्थ आपण म्हणतो ना, जसं मी पुष्कळदा म्हणतो लोकांना की राम हा आपला आदर्श चरित्र आहे, पण राम हा अनुकरणीय जितका आहे ते शक्यच नाही आपल्यासाठी राम बनणं. पण रामायण हा पथ आपल्यासाठी पथप्रदर्शक आहे. कोणत्याही परिस्थिती जीवनाची आली त्याच्यामध्ये मी काय केलं हे महत्त्वाचं नाही आहे. मी ते नाही शिकवणार आपल्या मुलाला, त्यांनी काय केलं हे बघ. आणि आजकाल काय होऊन राहिलंय की मी माझी दृष्टी ट्रान्सफर करण्यावरती जाऊन राहिलो आहे. रामरक्षा ही माझी दृष्टी नाही आहे ना, हनुमान चालिसा ही माझी दृष्टी थोडी आहे. कारण की कोणी म्हटलं की हे तर शब्दांचं समुच्चय आहे, पण ते काही दृष्टी आहे जी आपल्याला समजून नाही आली. वेस्टर्न स्कूल ऑफ थॉट म्हणतो की ओनली दोज थिंग्स एक्झिस्ट इन दिस वर्ल्ड विच कॅन बी प्रूव्ड इन लॅबोरेटरी. इफ यू कॅन नॉट प्रूव्ह समथिंग इन लॅबोरेटरी, इट डझंट एक्झिस्ट. ॲज सिम्पल एज दिस. ईस्टर्न स्कूल ऑफ थॉट तो म्हणतो की नाही, असं नाही आहे. देर आर लॉट टू मेनी थिंग्स विच कॅन नॉट बी प्रूव्ड इन लॅबोरेटरी, बट इट स्टील एक्झिस्ट. कारण की ते तुमचे पंचेंद्रियाचे पर्याय आहेत, ते आत्ता तुम्हाला समजून नाही येणार. आत्ता सुबोधजींनी आणि आम्ही एका पॉईंटवर होतो, मला वाटतं तूही होती, की आई आणि आजी हे लोक काय होते, आजोबा काय होते, हे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा थोडी समजून आलं होतं, आता समजून आलं. तर त्याच दृष्टीने जो पहिला संस्काराचा सिद्धांत आहे तो हेच आहे की संस्कार देणं म्हणजे दृष्टी ट्रान्सफर करणं. कालानुरूप ती दृष्टी बदललीच पाहिजे. आपले शास्त्रही त्याला स्वीकार करतात. शास्त्र स्पष्ट म्हणतात की अर्ध त्यजती सहपंडितः, की जेव्हा अशी परिस्थिती येते की आता समाज बदलला आहे, काळ बदलला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ते जे काळानुरूप आहे ते आपण बदलाव आणतो, पण बेसिक फंडामेंटल्स जे आपल्याला मोठे लोकांनी शिकवले ते नाही बदलले पाहिजे. ते दृष्टी ट्रान्सफर करणं, आणि त्याच्यासाठी आई आणि वडिलांचं एक प्लॅटफॉर्मवर राहणं
भलेही त्याच्यासमोर असो ते गरजेचं आहे. आत्ता सुबोधजींनी खूप छान म्हटलं. माझ्या घरी पण तसंच आहे. ते संध्याकाळी आजी घेऊन बसते माझ्या मुलांना, ते सेशन चालतं पूर्ण अर्धे पाऊण तासाचं, आणि माझ्या मुलाचं सगळ्यात आवडता वाक्य त्याच्यामध्ये आहे, जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे त्याला वाटतं की चला सुटलो आता. तर काय आहे की जसं सुबोधजींनी म्हटलं ना, की जसंच मी असं करायचं तर आई अशी बघायची. आता तू एक गोष्ट सांग, यांची आजींनी म्हटलं असतं, सुबोध चल बैस, आता देवाचा टाईम झाला, चल बसा. आणि आईनी म्हटलं असतं मधूनच की नाही आज नाही, इकडे नाही असतं. किंवा आईंनी म्हटलं असतं आणि वडिलांनी म्हटलं असतं, हे तू तुझ्या देवाच ठेव देवाचं. तर काय झालं असतं, तो लहान मूल बघून घेतो ही गोष्ट आणि त्याचा स्वार्थ तो शोधून घेतो की या दोघांमध्ये भेद आहे. तर तो वडील जेव्हाही काही म्हणणार ते आईजवळ जाणार आणि आई म्हणणार, हे बघा तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, हे सगळं गेलं संस्कार सगळे. यासाठी किमान त्याला दाखवण्यासाठी का नको, पण त्याच्या समोर नका हे मतभेद येऊ देऊ. आम्ही एक पॉईंटवर आहो, एक प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात गरजेचं, सगळ्यात सोप्यामध्ये संस्कार म्हणजे चष्मा देणं नाही, कारण की चष्मा आपण उतरू शकतो. डोळे देणं आहे. संस्काराशी हे नाही होत की मनुष्य वाईट नाही करत, शक्यता तर कमी होतेच त्याच्यामध्ये तर काही संदेहच नाही आहे. पण संस्काराशी होतं की ज्या दिवशी काही वाईट झालं त्याची जाणीव खूप जबरदस्त होते. संस्काराशी हे नाही होणार की कोणी विपिन जोशी आणि कोणी सुबोध भावे हे कोणत्या दिवशी आपल्या आईशी काही थोडंफार टॉक्स नाही होणार, काही कोणत्या गोष्टीवर मतैक्य नाही होणार जोरात. पण ते झाले तर थोड्या वेळमध्ये ती ओढ लागायला लागते की आपण काय केलं. आपली आई येते, आपले वडील येते, संस्कार गेले की ही ओढ चालली जाते. तर मी जसं सांगत होतो की मधुरा, की संस्कार म्हणजे असं नसतं की काही आपण वाईट नाहीच करणार आहे ना. टू एअर इज ह्युमन, ते होणार आपण. पण ते वाईट केल्यानंतर त्याची प्रचिती खूप जास्त होऊन जाते की नाही मी खरंच चुकीचं केलंय. संस्कार असले तर असं नाही की कोणतं विपिन जोशी किंवा कोणतं सुबोध भावे काही कोणत्या दिवशी तोंडातनं असं नाही निघणार, पण ते निघाल्यानंतर खूप जास्त मनाला वाईट वाटतं. आजकाल काय होऊन राहिलंय की वडिलांनी मुलाला रागून दिलं तर 1 तासाचा अबोला किंवा ते 1 दिवसाच्या आणि 2 दिवसाच्या अबोलामध्ये होऊन जातं. त्याचा काही ते तुला माहितीच आहे. वाय शुड आय अपोलोजाइज? मम्मा यू शुड से टू पापा रादर, ही स्कॉल्डेड मी इन फ्रंट ऑफ माय फ्रेंड्स. तो वाय शुड आय अपोलोजाइज? माझी चूकच नाही, तू मला कशाला समजून राहिली आहे. संस्कार असणाऱ्या बाळाला काय असतं की रोज संध्याकाळी आपण नमस्कार करतो देवाला, देवा देवा दीपत्कार करतो, पण दिवा देवा दीपत्कार करतो, मोठ्यांना नमस्कार करतो. तर संस्कारचा अर्थ काय मधुरा, की सकाळी माझ्या मुलांनी माझ्याशी काही हॉटटॉक होऊन गेली, समजून घ्या कोणत्या विषयावर, संध्याकाळी तो जेव्हा नमस्कार करतो ना तर त्याला आपण, आणि भारतीय संस्कृतीमध्येच आहे काय की तुम्हाला वाकायचं आहे. तू एक गोष्ट लक्षात दे, नमस्कार करताना आपण वागतो, पण आजकाल जे सगळ्यात जास्त जाऊन राहिले मुलांमधून ते आहे की मी का बरं वागू, आय विल नॉट बेंड अपॉन माय आयडियाज. तर संस्कार मला असं वाटतं, काही चुकीचं केलं, वडिलांनी म्हटलं की व्यसनामध्ये नको पडू बेटा, असं सगळं असतं, कॉलेजमध्ये तू जाणार तुला 10 प्रकारचे लोक मिळणार, असं तसं. समजून घ्या कोणत्या दिवशी काही आपण झालं असं काही, इतकी जास्त आतून ती प्रचिती व्हायला लागते कधी कधी की तो मूल घरी येतं तर रडताना येतो आणि आईला सांगतो की आई मी आज चुकीचं केलं गं, पण आता नाही करणार. आणि मग जेव्हा असं तो म्हणतो ना तेव्हा कोणी आई आणि वडील पण त्याला मला वाटतं कळवून घेतात आणि त्याला म्हणतात की नाही, ते एक विश्वास जागृती होते. तर मला असं वाटतं की संस्कार करताना जर सुबोधजी आम्ही सगळे 1 पॉईंट्सवर आहोत. बोथ हजबंड अँड फादर अँड मदर, दे शुड बी ऑन वन प्लॅटफॉर्म. इट शुडंट बी माय विजन और युअर विजन, इट शुड बी द विजन ऑफ द बेटर वन्स. महाजन येईन का तसं म्हणता. काही मतभेद पण असलं पती पत्नीमध्ये कोणत्या गोष्टीवर, त्यांच्यासमोर नाही आणायचं. हे सगळं आपण सोपेपणे, जग कसा जगून राहिलाय, कसं आहे तसं मुलाला बनवायला गेले तर मग संस्कार नाही होणार. जग मला कसा बनवायचं आहे ते विचार करून माझ्या मुलाचं संवर्धन करणारा तो संस्कारित करू शकतो, असं मला वाटतं. विपिन सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या ॲपसाठी, कृष्ण कमिंग गर्भसंस्कार या ॲपसाठी तुम्ही सुबोधजींचीच का निवड केली? म्हणजे त्याचं मुख्य कारण काय होतं? There couldn't be any other person better to Subodhji on this planet called Earth. तर I've always been a big fan of Subodhji. प्रश्नच नाही, तू पण आहे, मी पण आहे, आपण सगळे आहोत. पण त्याशी एका मनुष्याला म्हणजे जेव्हाशी बघितलं मी आणि जेव्हाशी ऐकलं, मला माहीत नाही का बरं, पण मला असं वाटायचं की हा मनुष्य खूप हृदयाने विचार करतो. हा प्रिटेंड नाही करू शकत. हा म्हणजे सुबोधजी जे तू पण बघ कधी, तू कोणत्या तुझी इच्छावरती कोणत्याही एक यूट्यूबच्या व्हिडिओवरती हात ठेवून घे फिल्म, तुला असं वाटेल की नाही ते पूर्ण मन लावून तसं. सुबोधजींची छवी
म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द फिल्म स्टार्स अँड द रेस्ट ऑफ द पीपल, दे मस्ट बी व्हेरी गुड, बट सुबोधजींची एक छवी पण एक आपले कन्फाईन्समध्ये परिवाराला घेऊन चालणारे मनुष्य, हे बिलकुल म्हणजे त्यांचं पण जितकं बघा ना ते, आणि ह्या फील्डमध्ये राहून पण आमच्यासारख्या लोकांना तर ठीक आहे, आम्ही काही इतके होतो पण नाही, पण इतके सेलिब्रिटी स्टेटसवर राहून पण कसं जमिनीला धरून ठेवणं आणि आकाशाची झेप पण सायमल्टेनियसली घेणं, ते त्यांच्याशी शिकण्यासारखं होतं. आणि जसं मी तुला सांगितलं की या ॲपसाठी असं मनुष्य पाहिजे होता की हू इज हॅव्हिंग अ थिंकिंग रॅशनल ब्रेन ओव्हर द शोल्डर. तर जेव्हा त्यांचे मी ऐकत होतो तर मला वाटत होतं की हा मनुष्य फक्त स्वार्थासाठी काही काम करणार नाही आहे. हा मनुष्य तेव्हाच कोणत्या वस्तूला पाठिंबा लावू शकणार जेव्हा तो त्याला फील करणार. आणि जसं आपण म्हणतो की पारिवारिक संस्कार एका सीमाचे बाहेर नाही जाणं, तर ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहून खूप कठीण आहे. तर सुबोधजींमध्ये ते सगळेच गुण होते. आणि श्रेष्ठ म्हणजे वक्ते मी आत्ता त्यांना ऐकून राहिलोय, तर मला असं वाटतंय की तर सगळेच गुण त्यांच्यामध्ये होतेच. मला वाटतंय 360 डिग्री म्हणजे आय मस्ट से दॅट मल्हार आणि काय नाव सांगितलं सुरुची खाना, म्हणजे दे मस्ट बी व्हेरी प्राऊड ऑफ देअर फादर. इज अ 360 डिग्री विच एव्हर फील्ड यू वॉन्ट टू लर्न फ्रॉम फादर. इफ जगातला सगळ्यात छान आयडियल कोण आहे कधी मुलाशी विचारलं ना, तर त्यांनी म्हटलं पाहिजे की मला माझ्या वडिलांसारखं बनायचं आहे. कारण की पृष्ठभूमी पारिवारिक कधी फिल्माची नाही, संघर्षाची भूमीमधून त्यांनी जन्म घेऊन कसं एक झेप घेतली ते बघण्यासारखं. तर सगळ्याच दृष्टीने, पारिवारिक दृष्टीने, संस्कारच्या दृष्टीने, वक्तेच्या दृष्टीने सगळे ते ही वॉज अ परफेक्ट फिट. मला सुबोधजींचा असा अनुभव नाही आला कधी, बट माझा नवरा तुमच्या सिरियलमध्ये होता, तुम्ही प्रोड्यूस केलेला, आणि तो मला घरी येऊन सांगायचा की मला सुबोधजींच्या सेटवर गेल्यावर असं वाटत नाही की मी प्रोडक्शन हाऊसमध्ये काम म्हणजे कोणत्या तरी अंडर काम करतोय किंवा असं वेगळं नाही वाटत. इट फील्स लाईक होम. येस. सो सुबोधजी, यू मेक अस फील लाईक होम. सो थँक्यू. आणि तुम्हाला कसं वाटलं विपिन सरांबरोबर काम करताना, आणि ह्या ॲपशी तुम्ही जोडले गेलात, आणि तुम्ही काय मेसेज द्याल गर्भवती स्त्रियांना किंवा गर्भधारण इच्छुक स्त्रियांना? नाटकाने काय शिकवलं मी आधी सांगतो. आईवडिलांचे संस्कार, आजी आजोबांचे संस्कार आपण बोललोच, पण नाटकाने एक गोष्ट मला शिकवली की कुठलीही गोष्ट करताना पहिल्यांदा का हा प्रश्न स्वतःला विचारायचा, मी हे का करतोय. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर ती गोष्ट आपण हृदयापासून किंवा मनापासून करत नसतो, मग ती खूप वरवरची होते. मी हे चुकीचं आहे तरी मी करतोय हे तरी उत्तर तुला मिळालं पाहिजे. त्यामुळे का हा प्रश्न तुला विचारला गेलाच पाहिजे, आणि ह्या काचं उत्तर तुझ्याकडे असलं पाहिजे. ते चूक आहे का बरोबर आहे हा मुद्दाच नाहीये, ते उत्तर तुझ्याकडे असलं पाहिजे की तू हे का करतोयस. ॲक्टर म्हणून मी अनेक प्रकारच्या भूमिका करतो, कारण त्याच्यासाठीच मी इथे आलो आहे. मी काही फक्त चांगल्या माणसांच्या भूमिका इथे करायला आलो नाही आहे, तर अत्यंत खुखार विलनसुद्धा मी केलेले आहेत, आणि लोकांचा जीव घेणारा खुनीसुद्धा केलेला आहे, लोकांना फसवणारा सुद्धा केलेला आहे. त्यामुळे आणि मला ते आवडतात, मला भयंकर आवडतात, कारण खऱ्या आयुष्यात मी तसं नाही करू शकत. त्यामुळे खोट्या आयुष्यात कुठेतरी पडद्यावरती तसं वागताना मला भयंकर आनंद होतो की तिथे का होईना पण आपण तसे वागतोय. पण खऱ्या आयुष्यात जेव्हा माझ्याकडे एखादी कंपनी येते त्यांच्या एखाद्या गोष्टीची लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, तेव्हा मी कुठली व्यक्तिरेखा म्हणून त्या कंपनीबरोबर नसतो, तर मी सुबोध भावे म्हणून असतो. तर मी कुठली गोष्ट पोहोचवणार आहे याचा सगळ्यात पहिल्यांदा मी विचार करतो. माझ्याकडे अनेक गेमिंग ॲप पण येतात, अनेक काही व्यसनांच्या ॲड्स पण येतात जे आम्ही नाही करत. मला माहिती आहे त्याच्यात मला खूप पैसे मिळतील, पण मी नाही करत. मी करतो का नाही हा भाग वेगळा, पण त्याची जाहिरात नाही करायची मला, ती लोकांसमोर घेऊन जावं असं काही ती गोष्ट नाही आहे. पण काही मेडिकल प्रोडक्ट्स असतील, सरांचं गर्भसंस्कार असेल, तर हा पूर्ण विचार केल्यानंतर मला असं वाटलं की या निमित्ताने काही लोकांच्या आयुष्यात जर खूप चांगल्या पद्धतीने फरक पडणार असेल तर मला आनंद आहे की त्याच्यासाठी माझं नाव वापरलं गेलं, त्याच्यासाठी मी काही प्रयत्न केले, त्याच्यासाठी माझ्या माध्यमातून का होईना पण तिथपर्यंत त्या गोष्टी पोचल्या. आणि जसं आपण म्हणतो की 1000 लोक बसलेले असतात तुझ्यासमोर, तसं ह्यांच्यासमोर आपण असं म्हणूया की 140 कोटी जनता आहे. पण त्या 1000 लोकांपैकी गरजेचं नाही की 1000च्या 1000 तुझ्या विचारांना फॉलो करतील किंवा तू सांगितलेली गोष्ट स्वीकारतील. त्या 1000मधले 10% लोक, 10 लोक, त्या 10 लोकांनी जरी तुझी गोष्ट घेतली ना तरी मला असं वाटतं खूप फरक पडतो. आणि या गर्भसंस्कार ॲक्टमध्ये
आपण काय करतोय तर आपण भारतातल्या उद्याच्या पिढीला घडवण्यासाठी म्हणून या ॲपचा म्हणजे यांनी तर खूप मला असं वाटतं सरांनी त्यांचं मोठेपणे त्यांनी खूप संकुचित सांगितलं. मी याच्याकडे उलट अर्थाने बघतोय. मी बघतोय की जर हे ॲप वापरून माझ्या भारतातले नागरिक जे उद्याचे माझी पिढी असणार आहे, भारतीय असणार आहेत, ते जर उत्तम संस्कारित झाले, ते जर सुशिक्षित झाले, त्यांना जर आजूबाजूला असलेल्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्याची जाण आली, त्यांच्यामध्ये जर एकमेकांवरती प्रेम करण्याची जाण आली, तर हा माझा देश किती सुखी होईल, किती आनंदी होईल. आज जे ते म्हणले की आज मी खूप रिॲक्टिव्ह व्हायला लागलोय. एकतर अनेक आणि मुख्यतः राजकारणी लोकांनी आपल्याला एकमेकांपासून वेगळं व्हायला भाग पडलंय. पण या ॲपमुळे कदाचित ते आई वडील असतील, त्यांचं कुटुंब असेल, येणारी त्यांच्या घरातली नवीन अपत्य असतील, हे जर मुळात या ॲपचं महत्व आहे की प्रेम. जे गोष्ट आपण करतोय ती प्रेम हा त्यातला महत्वाचा भाग आहे. संस्कार हा प्रेमाशिवाय होत नाही, जबरदस्तीने संस्कार होतच नाही, तो प्रेमानेच होतो. म्हणजे मला असं वाटतं की आपण सतत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, तर मला खूप महत्वाचं महाराजांचं योगदान अशासाठी वाटतं की महाराज लढवय्ये होते, मला सिंहासन मिळावं, मी राजा व्हावं, इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी त्यांनी स्वराज्याची स्थापना नाही केली. तर येणाऱ्या पिढींना जे गुलामगिरीत जगतायत, जे गरिबीत हालाकीच्या परिस्थितीत जगतायत, त्यांना एक आनंदी जीवन मिळावं, त्यांना सुखाने समाधानाने आपल्या राज्यात राहता यावं, स्वराज्यात राहता यावं, याच्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तो एक यज्ञ स्वराज्याचा निर्माण केला, ज्याच्यात अनेकांनी आहुती दिली. आणि त्याच्यानंतर पुढची 2.5 वर्ष छत्रपती शिवराय नसताना सुद्धा महाराष्ट्र त्यांच्यासाठी लढत होता. हे संस्कार महाराजांचे. त्यांच्या पुढच्या 150 वर्षानंतरच्या माणसांनी महाराजांना पाहिलं होतं का, अनुभवलं होतं का? तेव्हा काय ॲप होता का, फोन होता का, व्हिडिओ होता का, युट्यूब होतं, काहीच नव्हतं. पण महाराजांचे विचार होते. ते विचार एकापाठोपाठ एक पुढच्या पिढीकडे प्रसूत होत गेले आणि त्याच्यातनं हा महाराष्ट्र तयार झाला. मला असं वाटतं संस्कार हे असे असतात, ते मुळात आधी प्रेमाने होतात. आधी महाराजांचं प्रेम असतं समाजावरती, आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती, या भूमीवरती, आणि त्या प्रेमातनं निर्माण होतात ते संस्कार जे महाराजांच्या विचारातनं आपल्यापर्यंत प्रसूत होतात. मला असं वाटतं गर्भसंस्कार हे ॲप डेव्हलप करण्यामागे मुळात आधी सरांचं आपल्या आई वडिलांविषयी असलेलं प्रचंड प्रेम, आणि जी गोष्ट मला माझ्या आई वडिलांकडनं मिळाली, जी गोष्ट माझ्या भारतीय परंपरेत आहे, जी माझ्या सनातन हिंदू धर्माचा एक भाग आहे, ती गोष्ट अत्यंत प्रेमाने जे आता आई वडील होऊ इच्छितात, ज्यांच्या मनामध्ये आपल्याला अपत्य निर्माण व्हावं असं एक स्वप्न पाहिलं असेल आणि ज्यांचं अपत्य निर्माण झालं असेल, अशी एक पिढी संस्कारित घडावी, प्रेमळ घडावी, आनंदी घडावी, सुखा समाधानाने राहावी, हा मुख्य विचार त्याच्या पाठीमागे आहे. आणि त्याच्यातनं ही घोडदौड सुरू झाली आहे. मला असं वाटतं की अशा प्रेम, आनंद, सुख, समाधान अशा गोष्टीशी मी जोडला गेलोय. मला असं वाटतं नकळत हे सगळे संस्कार माझ्यावरही कुठेतरी होणारच आहे. त्यामुळे मी खूप भाग्याचं मला समजतो की या निमित्ताने सरांबरोबर परिचय झाला आणि एक अत्यंत हुशार, एक अत्यंत विचारी, एक अत्यंत आपल्या भूमीशी, आपल्या परंपरेशी घट्ट नाळ जोडून असलेला असा एक सरांसारखा एक सहाध्यायी, एक सहचारी मला मिळाला, मला लाभला, त्यांच्याशी बोलता आलं. मला असं वाटतं माझं भाग्य. जसं मी ह्यांना पण म्हणाले, एनलाइटन होतो आपण कधी कधी. सो तुमच्या गोष्टी ऐकताना ना असं वाटतं की आपण त्या जगतोय. तुम्ही जेव्हा तुमच्या आईबद्दल सांगितलं किंवा बाबांबद्दल सांगितलं किंवा मुलांबद्दल सांगितलं, सो असं वाटलं नाही की आम्ही तुमची गोष्ट ऐकतोय, आम्हाला वाटलं की ओके ती आमचीच गोष्ट आहे. विपिन सर, नाव लाईक वी आर इन दी एंड ऑफ आवर सेशन. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? मधुरा, सगळ्यात पहिले तर सुबोधजींना धन्यवाद. म्हणजे आमचे कॉलचा मान देऊन ते इथे आज आहेत त्याच्यासाठी पण धन्यवाद. अँड द वंडरफुल वर्ड्स दॅट ही अटर्ड फॉर कृष्णा कमिंग इन अस. तर ते मोठे लोकांची, आपण तर हेच विचार करतो की मोठे लोकांची सवयच असते ती की लहान लोक की तसंच आहे ते. आणि दुसरं की एक गोष्ट जी मला वाटते सगळ्यांना सांगायची या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने, आणि ती ही आहे की गर्भसंस्कार करणं हे त्याच्यावरती काही एहसान नाही आहे बाळावर, तो त्याचा अधिकार आहे आणि एक आई वडील म्हणून आपलं कर्तव्य आहे. तर आपण आपलं कर्तव्य गर्भसंस्काराचं केलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला श्रेष्ठ, सुंदर, स्वस्थ, संस्कारित घडवण्यामध्ये. आणि जसं सुबोधजींनी म्हटलं की या सगळ्यांनी एक श्रेष्ठ राष्ट्राची निर्मिती होते, तर त्याच्यामध्ये इफ वी कॅन कॉन्ट्रीब्यूट, इफ यू कॅन चेंज द एंटायर जनरेशन थ्रू अ मदर,
सो दॅट इज द बेस्ट वे, दॅट इज द बेस्ट चेंज यू कॅन ब्रिंग इन टू दिस सोसायटी. तर ह्या कार्याला आईवडिलांचा आशीर्वाद आहे, गुरुजनांचा आशीर्वाद आहे की खूप आता यश मिळूनच राहिलं आहे. पण अशी इच्छा आहे की एक आंदोलनसारखं बनलं पाहिजे की इफ देर इज समवन प्रेग्नेंट देर हॅज टू बी गर्भसंस्कार. तर ह्याच दृष्टीने मला अंतमध्ये हेच म्हणायचं आहे की जननी होणं साधारण आहे, आई होणं कठीण आहे. तर लेट्स फॉलो दिस ग्रेट वी शुड. मला असं वाटतं की ऋषींनी इतकं आपल्याला अफाट ज्ञान दिलेलं आहे आणि आपण त्याचा उपयोग नाही करून राहिलो आहे, तर हे आपलं दुर्दैवच आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा की मी सायन्सच्या लॉजिकच्या शिवाय कोणत्याही गोष्टीला होकार देणारा मनुष्य नाही. तर यासाठी इट्स ऑल सायंटिफिक अँड आय मस्ट से की सगळ्यांनी गर्भसंस्कार केलं पाहिजे जे लोक. कमाल. तुमच्या ॲपसाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा ॲप तुमचा खूप प्रगती करो वेगवेगळ्या स्तरावर आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मंडळी, मी आशा करते की आजच्या या मुलाखतीमधून तुम्हाला नक्कीच महत्त्वाची माहिती मिळाली असेल. त्याचबरोबर गर्भवती महिला आणि गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या महिलांनी न चुकता कृष्णा कमिंग गर्भसंस्कार ॲप डाउनलोड करा आणि अटेंड करा गर्भोत्सव म्हणजेच 3 दिवसांचा ऑनलाईन गर्भसंस्कार वर्कशॉप, ज्यामध्ये प्रोफेसर विपिन जोशी सर आणि त्यांची टीम स्वतः आपल्याला मार्गदर्शन देतील. तर सर्व महिलांनी नक्कीच या 3 दिवसीय ऑनलाईन गर्भसंस्कार वर्कशॉपचा लाभ घ्यावा. ॲपची लिंक खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. लगेच डाउनलोड करा. थैंक यू सो मच. तो आप भी कृष्णा कमिंग गर्भ संस्कार ऐप डाउनलोड कीजिए